तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। माता की जय। नागेश्वर भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। संतन की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य यते कथितार्था प्रकाशन्तो महात्मनः। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवानच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून अधिष्ठान वाग्जाई माता नागेश्वर भगवान परमादरणीय गुरुवर्य भोसले बाबा परमादरणीय गुरुवर्य जगताप बाबा आपण सर्व संत मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सत्संग व चिंतन शिबिर या निमित्ताने चालू असलेला हा चांगदेव पासष्टीचा उपक्रम आणि त्या उपक्रमाअंतर्गत आपण विषय निश्चित केलेला आहे 7 दिवस चिंतनासाठी। की चांगदेवरायांच्याकडे असं काय कमी होतं त्यांना त्याची जाणीव झाली की माझ्याकडे काही कमी आहे, मी अजून अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण असलेलं त्याची परिपूर्तता माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्याकडे
आदिशक्ती मुक्ताबाईंच्याकडे पूर्ण होऊ शकेल अशी कोणती कमतरता होती की त्याची त्यांना जाणीव झाली. असं काय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी चांगदेवरायांना 65च्या निमित्ताने बोध दिला आणि त्या बोधाची उकल श्री गुरु म्हणून श्री गुरु आदिशक्ती मुक्ताबाईंनी केली. हा आपला विषय आहे 7 दिवसासाठी आणि त्याच्यासाठी ह्या पहिल्या 3 ओव्या तर चिंतनाला येतील. त्याला अनुसरून जे काही दृष्टांत आहेत 10, 12, 15 ओव्याच्या अंतर्गत त्याचं थोडं थोडं आपण चिंतन करू, जेणेकरून आपण आता ज्या टप्प्यावर आहोत प्रबोधाच्या सगळे जवळजवळ आणि आपण त्याचं चिंतनही करतोय. पूर्व पुण्य फळाला आलं, ईश्वर कृपा झाली आणि समर्थ श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा किंवा अन्य महात्म्य अधिकारी त्यांची भेट झाली आणि ये हृदयचे ते हृदय घातले, जे द्यायला पाहिजे होतं ते आपल्यापर्यंत पोहोचवले एका विशिष्ट शब्दाच्या माध्यमातून, वाच्यार्थ धरून शब्दाचा. आणि त्यांनी आपल्याला तो शब्द ते प्राप्त झाल्यानंतर आजच्या घडीला पूर्ण झालो असं वाटायला लागले. आपला विषय काय चिंतनाला निवडलाय? आणि चांगदेव 65 मध्ये ज्याचं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी जो बोध पाठवलेला आहे चांगदेवरायांना आणि त्याची उकल किंवा तो समजून द्यायचं काम श्री गुरु आदिशक्ती मुक्ताबाईंनी केला किंवा तो प्रक्रिया केली. आणि आपल्याला जी आता स्थिती प्राप्त आहे ती एक वेळ चांगदेवरायांना सुद्धा असं वाटत होतं की आता मी परिपूर्ण आहे. बरोबर लक्षात घ्या की आता जे शिकायचं होतं ते सगळं शिकून झालं. काल थोडासा स्पर्श केला आपण. वेदाचं चिंतन, 4 वेदाचं चिंतन परिपूर्णतेने झालं. 6 शास्त्राचं आकलन झालेलं आहे. पुराणांचा मागोवा घेतलेला आहे. जे अपूर्ण होतं ते काशी क्षेत्री जाऊन महात्म्यांच्या सानिध्यात 7 वर्ष तपश्चर्या करून समाधीपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत ते. आणि त्यानंतर सर्व हे तर शिक्षणाचा भाग झाला, पण त्याचबरोबर ज्या रिद्धी सिद्धी आहेत समाजामध्ये ज्याचा उदो केला जातो. एखाद्याकडे जर काही रिद्धी सिद्धी आली, सगळ्यांच्याकडेच रिद्धी सिद्धी असतात बरं का, थोडे असतात. आता ढग भरले आकाशामध्ये, असं कडाडून दाटलेलं आहे आणि तुम्ही सांगितले की पाऊस येणार आहे. पाऊस तर आता पडत नाही पण पाऊस येणार आहे. हा कशाचा परिणाम आहे? तुमच्या कळण्याचा परिणाम आहे ना. वस्तू घडलेली नाही अजून, पडलेलं नाही, घडलेलं नाही, पण तुम्ही सांगताय की आता घडणार आहे. सकाळी पहाट झाल्यानंतर एक थोड्या वेळाने आता दिवस उगवणार आहे. उगवलाय का? नाही उगवलं, पण तुम्ही सांगताय, तुमचं कळणं पुढे जातं नेहमी. मी रिद्धी सिद्धीचा एक अलीकडचा शेवटातला एखादा भाग सांगतो तुम्हाला. रिद्धी सिद्धी म्हणजे काय की घडणारी पुढेची गोष्ट आहे ती सांगणं, भविष्य म्हणतो आपण त्याला. आणि अजून काही गोष्टी आहेत ज्या रिद्धी सिद्धीमध्ये येतात पण त्या टोकाच्या भूमिकेत. काही घडणाऱ्या गोष्टी रोखायच्या आणि काही घडणाऱ्या गोष्टीमध्ये विघ्न आणायची, आडवं जायचं. असं तिकडे आपल्याला जायचं नाही. मला भाग जो महत्वाचा सांगायचा आहे की त्याचबरोबर त्यांना रिद्धी सिद्धी होत्या आणि त्यातही त्याच्यात मध्ये ज्या त्याच्या कला आहेत 64 प्रकारच्या, ज्या विद्या आहेत 14, त्या संपूर्ण प्राप्त. त्याच्यात जी सर्वात प्रधान विद्या जी होती संजीवन विद्या, मेलेलं मड पुन्हा त्याच्यामध्ये प्राण शक्ती कार्यरत करायची, ती विद्या त्यांना प्राप्त होती.
आणि हे सगळं प्राप्त झाल्यानंतर त्या क्षणाला त्यांना वाटत होतं की मी आता या भूतलावरचा परिपूर्ण आहे, आता माझ्याशिवाय दुसरं कोण नाही आणि मला जे प्राप्त झालेलं आहे किंवा मला जे पूर्ण करायचं आहे ते मी पूर्ण केलंय, मी आता परिपूर्ण आहे. आणि त्या अनुषंगाने सगळे शिष्य मठ अमुक तमुक आणि येणारे शिष्य सुद्धा त्याला अनुसरूनच येत होता. आम्हाला हे शिकायचं आहे, आम्हाला ते शिकायचं आहे, आम्हाला हे शिकवा, आम्हाला हे काय विंचू सर्प उतरायची विद्या शिकवा, आम्हाला अजून काय जंतर मंत्र भविष्य, आम्हाला काय ज्योतिष शिकवा, असे ते त्या अनुषंगाने ते शिष्य येत होते. मग असं सगळं असताना असं सगळं असताना त्यांना स्वतःमध्ये कमतरता का बरं वाटली? त्याच्याही पुढे अजून काळाला हुलकावणी द्यायची पावर त्यांच्या ठिकाणी आली. म्हणजे ती भूमिका आणि हुलकावण्याच देत होते. 14 वेळा हुलकावण्या देऊन झालं होतं. म्हणजे काळालाही ते हुलकावण्या देत होते. इतरही बऱ्याचशा सजीवांवरती प्रभुत्व मिळवण्याची विद्या त्यांच्याकडे आली होती. जगमान्य होते, सगळीकडे सत्कार होता, सगळीकडे मान सन्मान होता, धन दौलत होती, सगळं होतं. पण तरीही माझ्याकडे काहीतरी कमी आहे. 3 भूमिका पुराणामध्ये तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचारले. 3 नावं मी आपल्या समोर ठेवतो. एक भक्त शिरोमणी, भक्तीतले 1 नंबरचे नामदेव महाराज, योग्यातले सर्वश्रेष्ठ चांगदेव महाराज आणि कर्मातले सर्वश्रेष्ठ मंडन मिश्रा. हिंदी भाषिक आहे आणि हे तर 2 मराठी आपले महाराष्ट्रीयन. मला माहितीत असलेली 3 अन्य महात्मे असतील, मला काही माहित नाही, पण माझ्या चिंतनात आलेले हे 3 जे महात्मे, 3ही महात्म्यांना नामदेवरायांचा विचार केला तर देवाशी व्यवहार होता. या पुढे या महाराज, या इकडे, या पुढे, या पुढे व्यवहार चालला होता. बसणं उठणं, जेवण खाण, काही बोलणं चालणं सगळं चालू होतं. पण साधू संतांच्या मेळ्यात बसल्याबरोबर अपूर्णता लक्षात आली. तिकडे मंडन मिश्रा एवढे कर्मठ, म्हणजे कर्मामध्ये कर्मानेच मोक्ष होतो हा सिद्धांत घेऊन पुढे वाटचाल करत असलेले मंडन मिश्रा आणि उडबस स्वर्गातले सगळे वैशंपायन ऋषी व हे सगळे ऋषी मुनी त्यांच्याकडे एकादशीला फराळाला यायचे, पितर जेवायला यायचे. त्यांचं ती भूमिका तेथपर्यंत पोहोचलेले मंडन मिश्रा. मंडन मिश्राचं घर कोणतं आहे विचारल्यानंतर ओळखण्याची खूण होती. ज्यांच्या दारावरचे पक्षी चर्चा करत होते एकमेकांशी, कर्माने मोक्ष होतो का ज्ञानाने मोक्ष होतो याची चर्चा पक्षी दारावरचा करत होता. ते घर कोणतं असेल तर मंडन मिश्राचं घर असेल. एवढा कर्मामध्ये तत्पर शुद्ध कर्म वेदांताप्रमाणे पुढे गेलेले मंडन मिश्रा, भक्तीमध्ये टोक गाठलेले नामदेवराय आणि योगामध्ये टोक गाठलेले चांगदेवराय, तिघेही मागे फिरले. चांगलं चिंतन करायचं या पॉइंटवर. सुंदर पद्धतीने चरित्र आहे तो उपलब्ध. वा कोणत्या मुद्द्यावर परत फिरलेले आहे. चांगलं चिंतन केलं यांच्या चरित्राचं ना आपला अहम असा गळून पडतो, पाणी पाणी होतं. काय कुठे आहे आपले, याच्यात कुठे बसतो का आपण, कुठे बसत नाही. हा बोला बाबा. स्वस्वरूपाची प्राप्ती नव्हती याला. हा पण ते बाबा ते कळेपर्यंत आता नामदेव महाराजांना कुणी सांगायचं तुम्हाला प्राप्त नाही देव, देव प्राप्त नाही तुम्हाला, हे कोणी सांगायचं. ते म्हणतात देव प्राप्त नाही, देव प्राप्त नाही. ज्या संतांनी सांगते त्यांची कंप्लेंट घेऊन गेले देवाकडे. असे कसे संत डोक्यात मारलं थापाटणं, म्हणजे हे नाही मारलं बरं का थापाटणं, थापटीला माता हात ठेविला नव्हे थापटीला. ते चेक केले का आपण म्हणतो गोरोबा काका होते म्हणजे काय लोखंडाचं डोक्यात घातलं की काय डोकं फुटलं. ठीक आहे, कथाकारांनी एक पौरुषत्व असतं लिहिणाराचं आणि जो लिहितो त्याच्यात आपलं काहीतरी तो मिसळत असतं, मिसळत येतच असतो त्याचा गुण, तो अधिकचं काहीतरी टाकत असतो. असं त्याला ते वाढवत गेलेले असो.
तो मुद्दा महत्वाचा नाही. संतांनी कच्चं ठरवल्यानंतर ते देवाकडे गेले का? असे कसे संत मला कच्चं ठरवतायत? आणि देवाने दुजोरा दिल्याबरोबर नाही तू कच्चा आहे, मी कच्चा आहे, आणि मग आता तू तर मला प्राप्त आहे, तू तर मला प्राप्त आहे. आणि देव कळवून घेण्यासाठी तुला विसोबाच्याकडे जायला लागेल. कोण सांगतोय हे? साक्षात पंढरीश परमात्मा सांगतोय तुला मी कळायचं असेल तर सद्गुरूंच्याकडे जावं लागेल. आणि तो तर नामदेव महाराजांचं जे अधिष्ठान होतं ते तर त्यांच्या समोर, आणि तेच सांगते तुला मी कळून घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्याकडे जावं लागेल. त्यांनी सांगितलं तुम्हीच सांगा की तू जसा समजतोयस तसा मी नाही, आणि जसा मी आहे तसा तू पाहत नाहीस. हे कुणी सांगितलं? पांडुरंग परमात्म्याने सांगितलं का अजून कुणी सांगितलंय? कुणी सांगितलंय हे वाक्य? पांडुरंग परमात्म्याने तर सांगितलंय तेव्हा, पण त्याच्यानंतर कुणी सांगितलंय? श्रीपाद बाबा. अरे श्रीपाद बाबांचं महावाक्य आहे बाबा, 7 महावाक्यापैकी आहे. तुम्ही जसं मला पाहता तसा मी नाही, आणि मी जसा आहे तसा तुम्ही पाहत नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या आत्मज्ञाने चोखडे संत जी माझी रुगडली, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जशी. भगवंत आम्हाला शिकवते. अरे ते माझं रूपड आहे. आत्मज्ञानामध्ये चोखडं असलेलं माझं रूपड आहे, तिथे लक्ष ठेव. बरोबर हा सांगण्यात काही फरक आहे. तू जसा पाहतोस तसा मी नाही, आणि मी जसा आहे तसा तू. आता हे कोणाला सांगितलंय श्रीपाद बाबांनी? कोणाला सांगितलं? आपल्याला सांगितलं. आपल्याला का? मला सांगितलं. आपल्याला म्हणजे सगळ्यांना घेऊन चाललो आपण. मला सांगितलंय उपाधीच्या पलीकडे घेऊन, कारण त्याला माहित होतं हे कुठे थांबणार आहे ते. कारण दृश्यात अडकलेला दृष्ट आहे, तो निघालाच नाही. काढायचा प्रयत्न केला, खूप काढायचा प्रयत्न केला, निघाला नाही. तो दृश्यातच आहे. अजून त्याला काहीतरी दिसावंसच वाटतं, अजून काहीतरी चमत्कार होऊन प्रकाशच पडावासा वाटतो. अजून प्रकाशच दिसला ह्याच कौतुक सांगतोय स्वप्नामध्ये. प्रकाश दिसला, प्रकाश दिसला. प्रकाश दिसतो का प्रकाशात दिसतं? प्रकाश तुम्हाला पाहतोय का प्रकाशाला तुम्ही पाहताय? आता 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 इथे आता प्रकाश तुम्हाला पाहतोय का तुम्ही प्रकाशाला पाहताय? हा प्रकाश तुम्हाला पाहतो. शाबास. आता मला मागे घेऊन चाल तुम्ही. प्रकाशाला आम्ही पाहतो. आता काय मी हा प्रकाश, याला तुम्ही पाहताय का हा तुम्हाला पाहतोय? आता अनुभव सांगा. पुस्तक नंतर वाचू आपण, नंतर ग्रंथ नंतर निवांत वाचता येईल. ते कुठे जाताय तेव्हा? ते तुमच्या पाठीमागचे, ते काय काळजी करू नका. आता आता तुम्ही प्रकाशाला पाहताय का प्रकाश तुम्हाला पाहतोय? मी प्रकाशाला. आता इथे आणि प्रकाशाला पाहून प्रकाश तुम्हाला जाणतोय का तुम्ही प्रकाशाला जाणताय? हा प्रकाश आहे असं तुम्ही जाणलं का प्रकाशाला सांगितलं तू आत्मा आहे? प्रकाशाने सांगितलं. परत प्रश्न नीट अनुभवाच बोलायचं. हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश, याला तुम्ही पाहिलं, बरोबर आहे की नाही? झाला हा प्रकाश आहे. या प्रकाशाने तुम्हाला जाणलं का तुम्ही याला जाणलंय? आम्ही याला जाणलं. तुम्ही याला जाणताय ना हा प्रकाश का? हा म्हणतोय तुम्ही आत्मा ब्रह्मा नाही, का? तुमच्या नावाचा उल्लेख करतो काय? कोण कोणाला जाणतंय? आपण त्याला जाणतो. तुम्ही प्रकाशाला जाणताय, प्रकाशाला ओळखताय ते तुम्ही. मग श्रेष्ठ कोण, तुम्ही आहे का तो आहे? आपल्यापासून प्रकाश. तर तुम्ही फारच पुढचं सांगितलं. बरोबर आहे, आपल्यापासूनच प्रकाश. तुमच्या प्रकाशाने हा प्रकाश आलाय. तुमचा प्रकाश डायरेक्ट आला तर काहीच राहणार नाही इथे. तुमचा प्रकाश गाळून घेतलाय सूर्याने. सूर्याचा प्रकाश चंद्राने गाळलाय. चंद्राचा प्रकाश ओझोन वायूने गाळलाय. गाळून गाळून हे आलं इथे, म्हणून बघतोय. नाही तर केव्हाच आग लागली असती डोळ्याला तुमच्या. तुमचाच प्रकाश तो हा डोळा कसं पाहू शकेल? याला सूर्यात टाकलाय. सूर्याने काय परत पाठवला, जेवढा झेपतोय तेवढा पुढे पाठवला.
सूर्याचं डायरेक्ट नाही घेऊ शकत, चंद्राकडे पाठवलं त्यांनी, चंद्राने काय परत पाठवलं, थोडा दिलाय. चंद्राचा बी डायरेक्ट नाही घेऊ शकत, मध्ये ओझोन वायूचा थर आहे इथून 23 किलोमीटर वरती, 1 किलोमीटरचा थर आहे तो ओझोन वायूचा. त्याला आता भोक्षेप पडलेत म्हणून तर डायरेक्ट येतात नीलकिरण, नपुसक वाढायला लागलं. त्याचं कारण आहे आमचं विज्ञान आहे ना, विज्ञानाने आमचा खेळ मांडलाय. हे अणूचा स्फोट करतात ना तेव्हा त्या वायूला भोक्षेप पडतात, ते मुजवता येत नाही, आणि त्याच्यातून डायरेक्ट जेव्हा सूर्यकिरण येतात ना त्यावेळेस आपल्यावर परिणाम करतात. बरे न होणारे रोग ते त्याच्यातून आलेत खाली. लक्षात घ्यायचं, कोरोना असेल, एड्स असेल किंवा अन्य आता सुद्धा काही चालू आहेत, काही विषाणू येत आहेत, त्याच्यावर औषध नाही, कारण ते तिकडून डायरेक्ट आलेले आहेत आणि आपल्याला झेपत नाहीत, आपल्या ताकदीच्या बाहेरचे आहेत, जीवाला झेपण्यासारखं नाही. मुद्दा आपला दुसरीकडे गेला पण महत्वाचा होता तो. हा मग प्रकाश दिसला म्हणावं, प्रकाश दिसल्याचं कौतुक आहे का प्रकाशाला जाणल्याचं कौतुक आहे? प्रकाशाला जाणणारा श्रेष्ठ आहे का त्या दृश्य श्रेष्ठ आहे? जाणणारा श्रेष्ठ आहे. मी जाणताय इथे, त्याला व्यापताय तुम्ही आणि त्याला व्यापून शिल्लक राहून सांगताय हा प्रकाश आहे, हा सूर्यातून आलेला प्रकाश आहे. त्यांनी सांगितलं माझा प्रकाश आहे तो, पण सूर्यातून आल्यामुळे कळे ना, आणि त्या सूर्याच्या प्रकाशाचंच कौतुक आहे. असू दे त्याच्याबद्दल. मुद्दा आपला कोणता चालला होता? नामदेव महाराजांच्या विषयी आपण चिंतन करत होतो, म्हणून तिथून जरा बाजूला गेलो. भगवंताने सांगितलं की तू तिकडे जा. कोण सांगतंय? हा, आणि बाबांचं वाक्य पांडुरंग परमात्म्याचं नामदेवरायांना सांगणं काय होतं? आता आपल्याला कळालं की नाही? देव कळाला की नाही आपल्याला? खरं सांगा, देव कळाला की नाही? देव कळाला ह्या भ्रमात आहे का देव कळालाय? देव कळाला या भ्रमात. देवाचं कळणं हा भ्रम आहे का देवाचं न कळणं हा भ्रम गेल्याचं लक्षण आहे? देव कळण्यातला आहे का न कळण्यातला आहे? लक्ष दिलं पाहिजे ना. आता आपण उगीच प्रबोध घेऊन शब्द घेऊन लोकांच्यात कालवा करायला लागलो. देव कळण्यातला आहे का न कळण्यातला आहे? देव कळाला म्हणणं बरोबर आहे का देव न कळण्यातला आहे? या भूमिकेवर आला तर बरोबर आहे. न कळले तर मग ते बरोबर येतं. येत जाणीव करे तोची नेने, आतिले पण मिरवे त्याची उणे, आम्ही झालो आयशे म्हणे सगळं झालं. हा काहीच नाही ना, माऊलीची ओवी आहे. जाणीव नेणीव करे माझे मन. हा, जाणीव नेणीव जाणीव नेणीव भगवंती नाही, हे बरोबर चरण आहे. जाणीव बी नाही तिथं नेणीव बी नाही, हे बरोबर आहे चरण. मग आता परमात्मा कळाला या भूमिकेत आहे का तो न कळण्यातला या भूमिकेवर गेलाय? काय भाऊ, चिंतनाला बसायची गरज आहे का नाही बसायची गरज आहे? कळणे स्वरूप आहे म्हणजे न कळण्यातला आहे ना तो. ना कळे ते कळे. काय चिंतन आहे? ना काय ना कळे ते कळे. ना कळे ते कळे. काय ना कळे ते कळे आणि कळे ते ना कळे काय, आणि ते वळे ते ना वळे गुरु. मला विशेष येतो आणि तो अभंगनाथ महाराजांच्या हरिपट. अरे त्याच्याविषयी न कळणं आणि हे कळणं अंतिम आहे. काय कळायला पाहिजे भगवंताविषयी? 4 हाताचा 4 पायाचा अवतार घेणारा. अवताराचा तो खडसावतोय नेनशी गावंडिया. काय कोपवाचा धनंजया, अंग सांडवली छाया, आलिंग तो शिमा पागल. माझं अंग सोडलं सावलीलाच आलिंगन द्यायला लागला. नातराय म्हणतात ना कळे ते काय ते सांगितलं तिकडे येतो. तेच तर चाललं, तोच त्याचेच प्रमाण दिले, त्या नाकळ्याच प्रमाण दिलं. ऐशेचे अपरंपार स्वरूप माझे परात्पर, जेथुनी अवतार कृष्णाधिक. हा कृष्ण समजू नको, आता अवताराचा ठराविक काळापुरता आहे. देश काळ वस्तूत अडकलेले काळाचा अवतार आहे हा. आता कुठे आहे? मग कृष्ण नाही का आता?
कृष्ण उपाधी नाही का कृष्ण नाही? उपाधी काळाची आहे, मायेची आहे. कृष्ण तत्व जसंच आहे तसं आहे. काल आपण पाहिलं ना कृषय आणि न या दोन धातूचा विघटन करून पाहिलं ना, सत्तावाचक आणि आनंदवाचक कृष्ण हे नाव येतं. रामकृष्ण हरीचा हे केलं ना विघटन. त्याला मंत्र का म्हणायचं आणि याला नाम का म्हणायचं याचं चिंतन केलं ना. याला अवांतर वाक्य का म्हणायचं, त्याला महावाक्य का म्हणायचं, रामकृष्ण अवांतर वाक्य हा म्हणजे का म्हणायचं चिंतन झालंय. काल पहा कोणाला पाहायचं असेल तर. भगवंताचं स्वरूप कळण्यातलं आहे का न कळून कळणं या भूमिकेवर गेलं. न कळण्याचं कळणं आलं पाहिजे पुढे. कसं? त्याच्याविषयी काहीही कळत नाही असं कळालं पाहिजे. संपलं कळणं. काय कळालं पाहिजे भगवंताविषयी? कळालं म्हणावं का काही कळत नाही. ते जाणीव नाही, नेणीव नाही, कळणं. कारण कळणं ह्या उपाधीचं कळणं आहे ना. करण्यासाठी लागणारी सामुग्री जी आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, अंतःकरण आहे, वृत्ती आहे, पंचप्राण आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि विषय, ही कळण्याची सामुग्री आहे. ह्यांना काय कळत नाही, लक्षात द्या. ह्यांना काय कळत नाही, पण ही कळण्याची सामुग्री आहे. आता ह्यातल्या कोणाला काय कळ, विषयाला काय कळतंय का? कर्मेंद्रियाला काय कळतंय का? ज्ञानेंद्रियाला काय कळतंय का? प्राणाला काय कळतंय का? मन बुद्धी चित्त अहंकाराला काय, ह्यांना काय कळत नाही, पण ही कळण्याची सामुग्री आहे. बल्बचा उजेड आहे का? उजेड देण्याची सामुग्री आहे ती. उजेड कोणाचा आहे? विजेचा आहे. आणि मग बल्ब कशाला? सामुग्री आहे. तो प्रकट होत नाही त्याच्याशिवाय. तसं कळण्याची ही सामुग्री आहे. हे कळणं नाही. आणि ज्यावेळेस ते कळतं त्यावेळेस हे राहत नाही. आता काय कळावं? ज्यावेळेस ते तिथपर्यंत पोहोचतो त्यावेळेस बल्ब उडत जातात. बल्ब टिकत नाही तिथे. हे काहीच राहत नाही, शिल्लक राहत नाही. कारण हे माईक आहे. आणि माईक आहे म्हणजे नसलेलं आहे, हे भासलेलं आहे. खऱ्या दोरीच्या ठिकाणी खऱ्या दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प राहील का तिथे? का बरं राहणार नाही? कुठे गेला पळून? कुणी मारला त्याला? कोणत्या काठीने मारला? विषारी होता अगोदर. गेला कुठे? गेला कुठे? का नव्हत्याचं ज्ञान झालं? नाही असं ज्ञान झालं ना, नव्हता. आणि नसलेलं घाबरवतं, गासलेलं घाबरवतं. सापाला घाबरला का दोरीला घाबरला? आणि नसलेलंच घाबरवतं आपल्याला. आता काय करावं? असलेलं कसं? असलेलं निर्भय करेल ना. दोरी दिसली की खुशाल उचलली, बांधली, कपडे वाळत घातले, ताण नाही डोक्याला. साप दिसला की नसलेलं बघून पळाला. पडले दात पडले, काय करावा? कशाला? होता म्हणून दात पडले का नव्हता म्हणून? भीती कुणाची? नसलेल्याची का असलेल्याची? पहा आता चिंतन कसं आहे. भीती कोणाची आहे? नसलेल्याची. नसलेलं कशाने घालवायचं? नाही असं समजायचं. नाही असं समजायचं. असलेल्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. तुम्ही साप नाही असं समजाल का दोरीचं ज्ञान झाल्या ते समजायचं बी काही कारण नाही. असलेल्याचं ज्ञान झालं की नसलेल्याला घालवायसाठी यत्न करावा लागत नाही. कुठल्या गुवाकडे जावं लागत नाही. काय चिंतन करावं लागेल तर ते चिंतन आहे. संपलं, विषय संपला, तुमचा खटका उडा. असलेल्याचं ज्ञान झालं, नसलेलं नाही असं लक्षात आलं. नसलेलं घालवायचा विषय नाही, नसलेल्याचं नाही असं ज्ञान झालं पाहिजे असलेल्याच्या ज्ञानामध्ये. दिवाळी के प्रकाश थांबत नाही. दिवाळी के प्रकाश थांबत नाही. दिवा आले का अंधार थांबत नाही का प्रकाश थांबत नाही? अंधार थांबत नाही. समजलं मी तुम्हाला काय म्हणायचं हे आम्हाला समजलं. तुमचे शब्द कळाले, म्हणजे तुमचा भाव कळाला आम्हाला. तो आम्ही दुरुस्त करून घेऊ, काय काळजी नाही. बरोबर. या प्रकाश दिवा आला की अंधार, अंधाराला जा म्हणावं लागतं का? प्रकाश स्वरूप होत असतो. अंधारात प्रकाश होतो. हा. नसलेलं घाबरवते. आणि आपल्या आता सगळ्यांच्या मनात भीती कशाची आहे? नसलेल्याचे का असलेल्याचे? भीती आहे की नाही अजून? म्हणजे असलेल्याचं काय पत्ता लागलाय का अजून?
अरे ओळख आहे ना आपलं आपलं कुठे चाललंय परमात्मा होतो हे चांगदेवरायांनी कळून घ्यावं. नामदेवरायांसारख्या भक्त श्रेष्ठ शिरोमणींनी लक्षात घ्यावी ही गोष्ट. चांगदेवरायांना पण भीती शिल्लक होती. आता काय सांगू कशाची भीती शिल्लक होती? कशाला लपवत होता आणि कुठे लपवत होता? मरणाला. हा कशाला? मरणाला हुलकावणी देत होता किंवा लपवत होता. आणि आपलं काय चाललंय? आपलं काय चाललंय बाबा? मर म्हणलेलं आवडत नाही. मर म्हणलेलं आवडत नाही. मरायचं आणि मेल्याशिवाय राहीना. हा मग आता कोण मरतय? आणि तुम्ही अमर. मग भीती कशामुळे? आता कळालं की नाही ही गोष्ट शरीर मरणार आहे आणि मी न मरणार हे कळालं की नाही आणि तरी बी भीती आहे की नाही अजून? चांगदेवरायांची भूमिका. चांगदेवरायांना कळालं नव्हतं का मी आत्मा आहे आणि देह माझा नाही हे कळालं नव्हतं का? समाधीत काय करत होता 6 महिने? त्यात आत्मज्ञान आहे चांगदेवराय. चांगदेवरायांना आत्मज्ञान आहे बाबा. पण आत्माच ब्रह्म आहे एवढं ज्ञान व्हायचं बाकी आहे. अंडरलाईन करा पॉइंटला. आणि आपलं काय? देव कळालं नाही का आपल्याला? देव कळालं नाही म्हणण्यापेक्षा देवाचा एक क्षण का होईना पण काहीतरी केलं ना. पडला आणि म्हटलं काय कळालंच नाही. काय कळालं नाही ही ज्ञानाची भूमिका होती. कारण ते न कळण्यातलं आहे. कारण कळायला सामग्री नव्हती तिथं पडला तेव्हा. एक क्षण बरंच होतं ते थोडस होतं. तेवढ्याने आपण एवढ्या गरमीत आलोय. चांगदेवरायांनी किती गरमीत यावं? 6 महिने 6 महिने त्या भूमिकेत होता. काय बाकी होतं तिथे? आत्मज्ञान होतं त्याला. पण आत्मा ब्रह्म आहे हो एवढ्या पुरतं नाही मी सगळीकडे आहे हे बाकी होतं. जगत सत्यत्वाचा संस्कार शिल्लक होता. काय शिल्लक होतं? जग सत्य वाटायचं समाधीतून बाहेर आल्यानंतर. हा हे जग सत्य आहे. हा देह खरा आहे. मी चांगदेव आहे. मी आता मरणार आहे पण मरणाला मी टाळतोय. मी यमाला टाळतोय. 14 विद्या आहे. एवढे माझे शिष्य आहे. इथे मठ आहे माझा. असा असा अमुक अमुक आहे. सगळी लोक माझ्या पाया पडतात पैसे देतात. याच्या आता जगत सत्यत्वाचे संस्कार होते ना हे. मग आपल्या ठिकाणी आहेत की नाही संस्कार? सत्यत्वाचे संस्कार आहेत की नाही? जग मिथ्या कळालं नाही का आम्हाला? जग मिथ्या वाचलं नाही का आम्ही? वाचून झाले कळायचं काय बाकी नाही. निश्चय होईना. चांगदेव कोण? तुम्ही चांगदेव झाला तर तुमच्या चरणी आमचं लोटांगण. चांगदेव एवढा उच्च अधिकारी नाही. शुद्ध अंतःकरणाचा शुद्ध अत्यंत उच्च अधिकारी. येईल पुढे विषय घेऊ का उच्च अधिकारी. आता आपल्याला तिघांचा चिंतन चालू आहे. 3 महात्म्यांचा आणि त्याला अनुसरून काही उपमुद्दे येतात त्याचं चिंतन करतो. नामदेवरायांची जी देवासंदर्भात भूमिका होती ती कशी होती? 2 हाताचा पंढरपुरातला देवळातला विटेवर उभा राहिलेला माय संग बोलणारा चालणारा सगळी कामं करू लागणारा. नाही तर देव आपल्याला कशाला पाहिजे? देवाला काय काम सांगायलाच ना त्याला. तेवढं ते करून या. 2 नारळ देतो पण तेवढं ते काम झालं पाहिजे. नवीन कपडे देतो वर्गणी करतो 500 रुपये तेवढं काम झालं पाहिजे. आधी काम का आधी वर्गणी? असे तर जेव्हा देवाचे देव आहे आम्ही. असे तर महादेव आहे आम्ही. त्याला कामाला लावलंय. कुणाला कामाला लावलंय आम्ही? देवालाच कामाला लावलंय ना. आणि ते बी आशा खोर असं आहे काम करते काम करणारा आणि काम सांगणारा दोन्ही बी नाही. लक्ष द्या. रामदेवरायांची देवासंदर्भात असणारी कल्पना काय होती तर सगुण गुणात आलेलं जे कार्य ब्रह्म आहे तेवढं संकुचित उपाधी पुरतं तेवढं माझं आहे. अजून एक चिंतन असेल तर या महात्म्याला सगळं माहिती होतं की एक लीला होती. आपल्यासाठी मांडलेला हा खेळ लक्षात ठेवा. त्यामुळे नामदेवरायांचा उल्लेख करताना आदरपूर्वक झाला पाहिजे. चांगदेवरायांचा उल्लेख करताना आदरपूर्वक झाला पाहिजे आणि मंडन मिश्राचा उल्लेख करताना सुद्धा आदरपूर्वकच झाला पाहिजे. आपल्यासाठी केलेल्या लीला आहेत. संदेश द्यायचा आहे श्री गुरु खरे श्री गुरूंच्या प्राप्ती झाल्याशिवाय
श्री गुरूंच्या चरणी समर्पित झाल्याशिवाय हा बोध ठसावणार नाही. कदाचित मिळेल, देऊन जातील, पण बोध जर ठसावायचा असेल, हो, ज्ञानदेवी नाम राम कृष्ण. हा, मला उत्तरार्ध सांगा त्याचा. ठसल्याचा परिणाम सांगा. तेने दश दिशा. बोट ठसला म्हणजे ठसला का त्याचा परिणाम दिसला पाहिजे. काय परिणाम आहे? तेने दश दिशा. मान आपल्याला अजून झाड दिसतंय, पत्रा दिसतोय, हे दिसतंय, हे दिसतंय, हे दिसतंय. आपल्या अजून इकडंच आहे. अजून आपण इकडंच आहे. वेगवेगळं आहे. हे मोठे महाराज ते, छोटे महाराज ते, अमुक आहे, ते तमुक आहे, तमक्याचा तमका, तमक्याचा तमका, तिकडे आमका आहे, तिकडे. दृष्टी अलीकडेच अजून अडकली. उपाधीतच आहे अजून. उपाधीचाच खेळ मिटेना. उपाधी माझी गुप्त तर पुढे अजून कुठे अडकलाय खेळ लक्षात घ्यायचा आपल्याला. चिंतन जे आहे ना, चिंतन आपल्या मनाने आपण त्याला एक फुलस्टॉप देऊन टाकला, मोठा इथे गडबड व्हायची शक्यता आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सर्व प्रबोधित मंडळींनी खास करून चांगदेव पासष्टीचं विशेषत्वाने चिंतन करायला पाहिजे, असं माझं मत तयार झालंय. जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अमृत अनुभवाचं चिंतन झालं पाहिजे. ज्याचं हे चिंतन पूर्ण झालं, प्रबोधाचं परिपूर्ण झालं, तिथे तो पोहोचला पाहिजे. ही सिद्धता आहे आणि त्या सिद्धतेचा बी अंत अमृत अनुभवात आहे. इथे सिद्धता आहे आणि त्या सिद्धतेचा बी अंत तिथं आहे. इथे सिद्ध आणि तिथं सिद्धाचा अंत. आधी सिद्ध होऊन मग अंताला जाते. दोन ग्रंथ जरी माऊलींचेच असले तरी त्याची उंची मात्र वेगळी. मग तेने दशे दिशा आत्माराम नामदेवरायांचं कधी झालं आणि अगोदर काय होतं? हे आत्माराम आहे इथे एवढ्या पुरतं होत. बदललं सगळं. पूर्ण त्रिपुटी बाद करून टाकली. दृश्य काढलं, दृष्टा काढला आणि दृष्टी सुद्धा काढली. म्हणून अविद्या निमित्ते दृष्टा दृष्टत्व दृश्य दृष्टत्व वर्ते. ते मी नेणे आईते ऐसाची आहे. हे अविद्येमुळे मायेमुळे दृश्याने दृष्टा दिसतंय. हे दिसलेलं आहे एक असलेलं आहे. हे सगळं जे दिसलेलं आहे हे असलेलं आहे का फक्त दिसलेलं आहे? काय बी दिसू दे, हे दिसलेलं आहे का असलेलं आहे? आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? हे आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? प्रश्न आहे माझा. उगीच गप नका बसू. तुम्ही बोलला तर पुढे जाणार आहे गाडी. तुमच्या अवधानावर गाडी चालते, नाही तर माझी बंद. तुमच्या बरोबरच मी आहे. मी काय तुम्हाला सोडू नाही का द्यावं? ड्रायव्हर काय गाडीला सोडून असतो? पॅसेंजर जरी असले तर ते मागे बसतात आणि हा पुढे बसलेला आहे. एवढाच फक्त फरक आहे. दोघे गाडीत एकाच जण. ऍक्सिडेंट झाला तर पहिला दणका कोणाला? ड्रायव्हरला. हा, सावध कोण पाहिजे? ड्रायव्हर झाला म्हणून काय झालं? दोघांना एकाच मुक्काम आहे. तो चालवणार असला म्हणून काय झालं? एसटी स्टँड दोघांना एक आहे का? ड्रायव्हरला वेगळं आहे, ह्याला वेगळं आहे, पॅसेंजरला. हा, त्यांनी उगाच थाटा द्यायचं नाही. आपली जबाबदारी आहे विचार केला तर. असं हे काय म्हणलं, काय मुद्दा उपस्थित केला होता आपल्या समोर चिंतनासाठी? हे दिसतंय म्हणून हे दिसलेलं आहे का असलेलं आहे? असलेलं आहे म्हणून दिसतंय का नुसतंच दिसतंय? तत्वदृष्टीने जर पाहिले तर नसलेलंच दिसते. आहे म्हणून दिसतंय. बाबा सांगते की नाही म्हणून दिसतंय, आहे म्हणून दिसतंय. असा खटका झाला पाहिजे. याला वाद म्हणतात. याला काय म्हणतात? याला वाद म्हणतात. वाद जलपानी वितंड 3 भूमिका आले शास्त्रात सांगतो. वाद कशाला म्हणावं? तत्व निर्णयासाठी केलेलं जे चिंतन आहे त्याला वाद म्हणतात. माझा मुद्दा बरोबर आहे याचं चिंतन मांडण्यासाठी केलेली चर्चा आहे त्याला जल्प म्हणतात.
आणि तुझं बरोबर आहे नाही हे खोडण्यासाठी केलेला जो वितंड आहे त्याला वितंडवाद म्हणतात. आपल्याला वितंड करायची लय गडबड आहे. आपला साधक ऐकत नाही कोणाला वितंड करण्यामध्ये. काय झालंय काय माहित आधी निर्णय करे ना आणि तिकडे ते मोठ्या महाराजाला आडवा गेला तुझ्याकडे नाही माझ्याकडे आहे खेळत मांडलाय बिनका काय करायचंय. हा एखादा आला अंगावर चालून तर बघितलं त्याचं काय ते शांती करता येईल. तो त्याच्या रस्त्याने चाललाय ह्याचा रस्ता सोडून त्याला आडवा झाला. तुझ्याकडे आहे का माझ्याकडे नाही माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही. ते कालवा विनाकारण डोक्याला बाहेरचं भांडण घालत घेतलं काय काम नसतं. बरं ह्याचं अजून मिटलेलं नाही. हे दिसलेलं आहे असलेलं ह्याचं अजून मिटलं नाही. ती ह्याची चर्चा मिटेल आणि त्याने त्याला ओढून आणलाय. अरे काय करा मला सांगा काही नाही असंच केलं की आपण उद्योग आणि मग आम्हाला नावं ठेवतात. तुम्हाला नाव नाही ठेवलं तर काय करणार. तुम्हाला कुणी सांगितलं वाद घालायला भांडायला बिन कामाचं. नुसतं वाद घालायला सांगितलं होतं कुणी त्याने विचारायला आले होते का तुमचं काय चाललंय. कुणी आम्हाला विचारलेलं नाही आणि कुणी आम्हाला काही म्हटलेलं नाही. आम्ही त्याला काहीतरी म्हणायला गेलो म्हणून त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे आम्हाला का उगीच म्हटलेलं असं तोही मुद्दा नाही आपल्याला. हा आता हे जे दिसलंय आपल्याला तिन्ही महात्म्यांनी श्री गुरूंच्याकडे जाऊन काय चिंतन केलंय आणि श्री गुरुने नेमकं काय सांगितलंय त्यांना याच्यावर चिंतन करायचं आपल्याला. अजून एक मुद्दा हा मुद्दा कुठे आला होता असलेलं दिसलेलं लक्षात ठेवा. एक मुद्दा आला एक चिंतन आले आपल्यासमोर मला उपस्थित करावं असं वाटतंय. चांगदेवराय नामदेवराय मंडन मिश्रा चांगदेवरायने पहिल्यांदा जी बाबा धन्यता मांडली. हा आता 4 वेदांचा अभ्यास झाला धन्य झालं बघा धन्यता. हा नंतर शास्त्र पुराण अभ्यास झाला सगळं धन्य झालो. नंतर समाधीचा अभ्यास पूर्ण झाला धन्य झालो. नंतर संजीवनी विद्या प्राप्त झाली धन्य झालो. नामदेवरायांनी धन्यता मांडली. देव भेटला देवाशिवाय हार सुरू झाला नैवेद्य खाल्ला धन्यता मांडली. तिकडे मंडन मिश्रांनी आपला सिद्धांत कर्मानेच मोक्ष होतो हे मांडण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले धन्यता मांडली. आमचं बी तसंच आहे. आम्ही कशाला धन्यता मानायला लागलो. कशात तरी काहीतरी झालं की आम्हाला धन्य वाटायला लागतं. देह मिळाला धन्यता मानली. त्यातल्या त्यात गोरा रंग मिळाला धन्यता मानली. त्यातल्या त्यात श्रीमंती मिळाली धन्यता मानली. मिळू नये मिळण्याबद्दल काही नाही ते मिळत असलं मिळू दे काय असेल पण तो धन्यता काय मानतो तिथे. मुलगा झाला धन्यता मानली. अगोदर झाला तर मुलगा का तुला एकट्याला झालाय थोडी तेव्हा त्या धन्यता मानण्यासारखं काय आहे. त्या डुकरीला 5-6 झाली तिने किती धन्यता मानायला पाहिजे. तिने किती धन्यता मानायला पाहिजे बाबा. तिने का बारशी घातली का पेढे वाटले का काय केलं मुगेच याला धन्यता मानायचं. घर बांधण्याबद्दल काही नाही बांध एक काय 10 बांधावे आम्हाला त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन आहे. तू धन्यता काय मांडतो त्याला. पैसे जमा झाले बँकेत 1 कोटी अजून 2 कोटी होती तू धन्यता काय मानतोय तिथे. धन्यता मानतो तेव्हा आता धन्य झालो. गाडी घेतली एखादी 4 चाकी धन्यता मानली आता म्हणे धन्य झालो. हे धन्यता आहे काय. हे धन्य मानायची गोष्ट साधू संतांनी कशाला तू का म्हणे धन्य झालो इच्छा केली तर पाहू किंवा आजी विठ्ठला भेटलो. धन्यता पहा त्यांची कशी आहे. कृतकृत्य झालं. जन्म आलो त्याचे सार्थक झाले. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ कृतकृत्य झाले. धन्यता मांडली संतांनी. आम्हाला ह्या संसारातल्या गोष्टी मिळण्या न मिळण्याबद्दल ऑब्जेक्शन अजिबात नाही बाबा. ज्याच्या त्याचा जो तो मिळेल आणि मिळेल काय मिळणार आहे. माणसं लय बाबा सांगतात काय नव्हतं पहिलं काय नव्हतं आता बघा सगळं भरले. काय भरलंय आता काय भरले कचरा भरला का काय भरले. कशाच्या कौतुकातून कशाच्या भूषणात येईल आम्ही कळू नये आम्हाला लक्षात येऊ नये का. बरं आलं तर आलं येऊ दे ठीक आहे ना त्याला प्रारंभाचा भाग आहे येईल बिन. बरं आलं तरी काय कचरा आणि गेला तरी काय त्यांनी सुखावं. सुखाचा भोग आहे दुःखाचा भोग आहे सुखाचा काय. मला खरं सांगा तुम्ही पैसा आल्यानंतर
सगळे हे आपण साक्षीदार आहोत. अनुभवाच बोलायचं. अहो काय करावं बाबा, श्रीमंताची दुःख त्या श्रीमंतीने झाकली जातात आणि गरीबाच्या दुःखाला झाकायला काय नसतं, एवढाच फरक आहे. आणि दुःख जास्त कोणाला, आणि त्याच्या घरी गेला सुखी माणूस आहे, त्याचे चकचकीन सगळं झाकलं, त्याचं मूळ व्याधच झाकून गेलं. आता कपडे चकाचक घातली, मूळ व्याध गेलं झाकून, आता काय करावं. हा चांगली मोठी खुर्ची बघितली, बसायची गाडी बघितली, त्याचा बीपी बी झाकला, शुगर बी झाकली, आता काय करा. त्याचं झाकतंय सगळं, झाकायला ना त्याच्याकडे सगळं, त्याचा डवट आहे ते सगळं झाकले. दुःख झाकली म्हणून दुःख नाहीत का त्याला, त्याचं काय दुखतंय त्याला सांगता बी येणार. काय गरीब बोंबलून कालवा करते, काय झालं त्याला झाकायला काय नाही. घरी गेले की ते मध्ये सगळे उघडच आहे, बघा हे झालं हे झालं हे झालं, उघडच आहे सगळं. त्याला झाकायला काय नाही, हे त्याचे प्रॉब्लेम आहे. ह्याला झाकायला सगळं आहे, पण दुःख सगळे, काकेत दुःख, जागेत दुःख, सगळे दुःखच दुःख भरलेली आहे. पोराचं दुःख वेगळंच, मुलीचं दुःख वेगळंच, याचं दुःख वेगळंच, म्हातारपणाचं वेगळंच, आणखी शेजारी काय चिकटलाय, दुसरा पाहुणा कोण लागलाय, सगळ्यांनी पार सगळीकडून यायला पक्का. पैसेवाल्याला सगळे नातेवाईक त्रास देतात की नाही बाबा, खरं आहे की नाही. आणि गरीबाला सगळे सांभाळून घेतात नातेवाईक, देतात गरीब ह्याला दे त्याला दे, आणि पैसेवाला दिसला सगळे नातेवाईक. म्हणजे अनुभव आपला आहे की जी गोष्ट आम्ही सायासानं मिळवली ती दुःखाला कारण ठरलेली आहे. दुःखाची जनिती बस. कशा मिळू नाही, तू त्याच्यात आसक्त का होतो. मिळायचं असेल तर मिळेल, तू तुझं काय असेल तर. आणि मिळालेलं काय हे बी आपल्याला कळलं. जे मिळतंय आम्हाला किंवा जे जात आहे ते काय आहे, काय अजून काहीतरी मिळावं. काय मिळावं, तो काय मिळण्यातला नाही, तो काय देण्या घेण्यातला नाही, तो जसा आहे तसंच आहे. जे तुम्हाला मिळतंय ना ते माईक आहे, कारण त्या परिच्छिन्नाचा व्यवहार होत असतो. व्यापकाचा कसा व्यवहार होऊ शकेल, व्यापकाचा व्यवहार होऊ शकणार नाही. आपला मुद्दा जो पुढे आला होता, धन्यता कशात मानायची आम्ही, काय मिळेल संसारात तो ज्याचा त्याचा आहे, आम्हाला त्याच्याविषयी काही कुणाला देणे घेणे. आम्ही कीर्तन करायचे देणे घेण्याविषयी मला तर कधी विषमता वाटली नाही. बाबा तू, मी तर सांगतो 1 लाख का घेतो बरं का बाबा, 2 लाख घे, 5 लाख घे, 5 लाख घे, पण जाताना जीव ब्रह्माचं ऐक्य सांगून जा, जाताना ब्रह्माचं सत्यत्व सांगून जा, जाताना जगाचं मिथ्यत्व सांगून जा. तर चप्पलच आहे बाहेर तुझ्यासाठी. 2 लाख सोड, तू पैसे किती घ्यायचे तेवढे घे, तुझी काय फी असेल ती, पण हे सांग ना. अरे आम्ही आजारी आहे, भाऊसागरात मरायला लागलो, तुझ्या दवाखान्यात आलो आम्ही, आणि तू काय त्या मलारी डॉक्टरच्या बारक्या बारक्या गोळ्या देऊन चालला. मलारी म्हटलं बरं का, मलेरिया आहे तो खरं, जुनी सवय झाली काय. सगळी शिकले सवरलेली मंडळी आहेत, जुना शब्द खाटखाट निघून गेलो. मला ते नाही सांगायचं. तू आम्हाला कशासाठी आम्ही ऍडमिट झालोय, कशासाठी तुला इथं आणलाय. भवरोग तुटावा रोग झालाय आम्हाला. मी आणि माझ्यानी सतावलंय, मला बुडलोय, आता मेलो, मरायला लागलो आता, आणि म्हणून तुला आणला इथे, म्हणून तुला पाचारण केले, पाहिजे तेवढी फी दिली, आणि तू अंगाला लावायला लागला, तू काय कुकू लावायला लागला, आम्हाला बुका लावायला लागला. आता हे का काय करावं. तू आम्हाला तर आमच्या घरातली भांडणं सांगायला लागला, तू आम्हाला भावाभावाची भांडणं सांगायला लागला, तू आम्हाला सासू सासऱ्याची भांडणं सांगायला लागला. हे काय माहिती नाही का काय आम्हाला. जे आम्हाला लागते औषध ते दे, देणे घेण्याचा आक्षेप नाही, ठीक आहे, त्याचा व्यवहार आहे, कालगतीप्रमाणे बदलला असेल, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणजे मला तरी कधी त्याच्याबद्दल वेगळं वाटलं नाही. याच्याबद्दल मात्र खंत वाट. काय नाही सांगत आहे तुम्ही, आडत नाही तर पोरत काय नाही सांगत आहे. लावडे बाबा सांगायचे, भाऊ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्याशिवाय कीर्तनकारांनी गादीवर येणं धाडसाच आहे. अरे समाज समोर बसलाय, हा काही कौतुकाचा खेळ नव्हे ना. मला काहीतरी मनोरंजनाचं अजिबातच नाही, बिलकुल नाही मनोरंजनाचं. मनाला उन्मन करायचंय का रंजन करायचंय. रंजन केलं तर वाढेल ना, त्या आधीच त्याने भूत बनून मानगुडीवर बसले, त्याचं जर रंजन केलं तर ते काय होईल. हा त्याला उन्मन इकडे घेऊन जायचंय आणि त्याला संपवायचंय ना, त्याला
मन हे राम झाले तिकडे घेऊन जायचंय का मन हे इकडे रंजनाकडे आणायचंय? चुकीचं होऊन जाईल ना. धन्यता जी आहे, आम्ही प्रवचन करायला लागलो तरी धन्यता मानतो. आता मला भाग्य उजाळलं बरं का माझं महाराज, बाबा माझं भाग्य उजाळलं बरं. अमकी अमक्याने सेवा दिली, सेवा दिली, आम्ही आता प्रवचन करतो बाबा, त्यामुळे आता माझं भाग्य उजाळलं. मला आता कीर्तन जमायला लागलं, माझे आता भाग्य उदयाला लागलं माझं. कशामध्ये आम्ही धन्यता मानायला लागलो ना, एकच धन्यता आहे ती, तिथेच त्यांनीच आम्ही धन्य झालो पाहिजे. हे अलीकडच्या माईक गोष्ट आहेत, यांनी काय धन्य व्हायचं? ते यायचं असेल तर येईल, नाही जायचं असेल तर जाईल, त्याच्याशी काय आपल्याला देणं घेणं नाही. नामदेव महाराजांनी जी धन्यता मांडली होती तिला संत महात्म्यांनी तोडली. ती धन्यता ही चुकीची आहे. इथे जो तू थांबलायस ना, या परिच्छिन्न आकारामध्ये जो थांबलेला आहेस ना, ते बरोबर नाही. देव आकारातला आहे का निराकारातला आहे? तो निराकार आहे का आकार आला म्हणून निराकार म्हणायचा आहे? लक्ष द्या. दुसरा मुद्दा सुरू झाला. दोन मिनिट. आकाराला आला म्हणून त्याला निराकार म्हणायचंय का तो निराकार आहे? आकार नाहीये म्हणून निराकार म्हणायचं, तो निराकार बी नाही. निराकार कसं म्हणता येईल त्याला? काय म्हणणं ही तिथं टिकतच नाही ना. हे सगुणात आला म्हणून त्याला निर्गुण म्हणायचंय का तो निर्गुण आहे मूळचा? मूळचे अभंग आहे, तुझं सगुण म्हणलो की निर्गुण नाही. ते काहीच म्हणता येत नाही. सगुण निर्गुण गुणांची आगुण गेला तो अभंग म्हणून झारीपटातली भूमिका आहे. काहीच नाही, तिथं भूमिकाच नाही ना. सगुणात आला म्हणून निर्गुण म्हणायचंय का निर्गुण आहे? तो सापेक्ष आहे. ते आकार आला, देहाचा आकार आहे आणि तो आकारवान नाही म्हणून त्याला निराकार म्हणायचा आहे. प्राण क्रियावान आहे आणि तो निष्क्रिय आहे म्हणून त्याला निष्क्रिय म्हणायचं. निष्क्रिय नाही, तो क्रियावान नाही म्हणून निष्क्रिय म्हणायचं. मन विचार करणार आहे म्हणून त्याला निर्विचार म्हणायचं. तो निर्विचार नाही, तो काहीच नाही. निर्विचार नाही, विचार नाही, सगुण नाही, निर्गुण नाही, निराकार नाही, आकार नाही, काहीच नाही. सापेक्षाने म्हणावं लागतं. तो आकारातला नाही म्हणून निराकार, गुणातला नाही म्हणून निर्गुणातला, ते बी नाही. निर्गुण म्हणणं सुद्धा सापेक्षानं बोलणं आहे. निराकार म्हणणं हे सुद्धा सापेक्षातलं बोलणं आहे. निष्क्रिय म्हणणं हे सुद्धा सापेक्षातलं बोलणं आहे. निरीच्छ म्हणलं, इच्छेला धरून निरीच्छ, विषयाला धरून निर्विषय. त्याच्याकडे निर्विषय तर कुठे आहे तेव्हा आणि निरीच्छता तर कुठे आहे? काहीच नाही तिथे. पण इकडे इच्छा आली म्हणून निरीच्छ म्हणावं लागते, काहीतरी वेगळं सांगण्यासाठी, म्हणून भूमिका घ्यावी लागते. नामदेवराय इथे त्यांची थांबले होते आणि इथून पांडुरंगाने सांगितलं तू तिकडे. आणि तिकडे पहिल्यांदा देवाबद्दलचा भ्रम काढला गेला. दृष्टांत सर्वांना माहिती. काय काढला भ्रम? देव सगळीकडे आहे. पायाखाली पिंड का जिथे पाय तिथं पिंड, पायामुळे पिंड का पिंडीमुळे पाय, पिंडीमुळे पाय का पायामुळे पिंड, पाय जात होता म्हणून पिंड का अगोदर पिंड होती म्हणून पाय गेला? लक्ष द्या बरोबर. एक सगळ्या गोष्टी आपल्या समोर उघड्याच आहेत. उघडे दृष्टीच फक्त बदलायची आपल्याला, बाकी काय करायचं नाही. मग पाय म्हणजे हे पाय का? मग जिथं जिथं पिंड आहे तिथं तिथं पाय आहेत की नाही? पाय आहेत की नाही? पाय दिसतायत का पिंड दिसते? आता तेव्हा नाही, आता पिंड दिसते. आम्ही पाय पाहत नाही का पिंड दिसणं जात नाही आमचं? पायाला पाहत नाही का पिंड दिसणं जात नाही आमचं? पिंड दिसणं घालवायचंय का पायाचं असणं लक्षात घ्यायचंय? पायाचं असणं लक्षात आलं की पिंडी कुठे घालवायची गरज नाही.
म्हणणं नीट लक्षात घ्या बरं का, म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार करू नका, मी काही नास्तिक नाहीये. देव सांगतोय मी, त्याचं म्हणतात तुम्ही पिंड नाही म्हणून सांगताय. मला काय सांगायचं हे लक्षात घ्या बरोबर. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दर्शन, हा त्रिपुटी. पायाच्या अनुषंगाने पिंड आहे का पिंड स्वतंत्र आहे? अधिष्ठान आहे तिथे, पाय अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानावर हे सगळं गबाळ आहे वरच. लक्षात घ्या, आधी अधिष्ठान आहे, नंतर आकार वर आलेला आहे, नंतर आकार भासलेला आहे, आकार दिसलेला आहे तिथे, आकार तयार झालेला आहे. पाय नाही, पाय तयारचेच आहे. हे पाय नका समजू, मी अधिष्ठान सांगतो तुम्हाला. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त भासूच शकत नाही, असूच शकत नाही. ती बरोबर सिद्धांत, वेदांताचा सिद्धांत आहे. आणि अध्यस्त वस्तू अधिष्ठान स्वरूप असते, तिला वेगळं स्वातंत्र्य नाही तिला. अशी शास्त्राची बी भाषा आपल्याला कळाली पाहिजे. शास्त्र काय सांगते ते बी. मग काय पहिला नांदोर आहे ना, जो काय दृष्टांत दिला, जे काय दृष्टांत दिला का सिद्धांत दिला? सिद्धांत दिला. आम्हाला दृष्टांत सांगितला आणि त्यांना सिद्धांत दिला. आता काय करा? आणि आमची चिंतन कुठे आहे? दृष्टांताची आहे का सिद्धांताची आहे? दृष्टांत सगळे सांगतात, पण सिद्धांताकडे कांद्याचा दृष्टांत बाबा सगळे सांगतात की नाही बाबांचा. आता आला बरं काही ते थांबावं लागते ना. कांद्याचा दृष्टांत आपले सगळे वक्ते सांगतात की नाही? सांग बरं, काय सांगा बरं कांद्याचा दृष्टांत. त्याचा एकदा आपण करू, चिंतन करू. आता बाबांचं चिंतन करायचं, दुसरं काही कामच करायचं नाही आम्हाला. काय सांगा ना, कोणतरी सांगा ना. तुम्ही बी सांगितलं असेल ना कीर्तनात, प्रवचनात. आपण कधीतरी प्रवचनात सांगितलं असेल ना, चक्री प्रवचनात, चक्रीत सांगितलंच असणार. ते सांगितल्याशिवाय आम्ही पुढे जातो. सांगण्याबद्दल माझं दुमत नाही, मला कुठे जायचं तेवढं फक्त सांगतो तुम्हाला. सांगा, हा दृष्टांत सांगा. आता फक्त तुमच्या मुखातून मला ऐकू नये, दुसऱ्यांनी सांगा. असं काही तुमच्या मुखात न सांगा, त्याचं पूर्ण सांगा दृष्टांत बारकावे सहित. बाबा असे सांगायचे. हा काय सांगायचे? कांद्यात बी आहे का नाही, बी आहे की नाही. हा बरं, त्याला शेतकऱ्याची शेतकरी जातीचा पाहिजे अवलाद म्हणा ना. ठीक आहे ना, तसं जो सांगण्यामध्ये येत आहे ना. हा बरं, शेतकरी पाहिजे. हा काय करतो शेतकरी? कांदा खालून कापायचा, वरून कापायचा. हा सर सांगा, कुठून कापायचा? वरून कापायचं म्हटलं. वरून कापायचा, आडवा कापायचा. बरं, हा हा कोणता भाग काय करायचं? खालचा भाग खाली लावायचा, खालचा भाग, बुडाचा भाग जमिनीत रावायचा, बुडाचा भाग जमिनीत रावायचा, वरून माती टाकायची. आणि तो वरचा कापलेला, वरचा जो होता तो अर्धा, त्याचं काय करायचं? ते जाऊ दे, कुठे जाऊ, त्याचा काय विषय. बरं ठीक आहे, अर्ध्याचा फक्त विषय. तो काय, त्याला काय करायचं? पाणी द्यायचं, कबी आलं. हा आता दृष्टांत संपला का अजून काय सांगायचंय? नाही, दृष्टांत संपला, डोंगळा येतो. हा डोंगळा आला की त्याला बी येतं, कांद्याचं बी येतं. ते लावलं की त्याला रोप येतं, आणि ते रोप लावलं की कांद्याचं पीक सुरू झालं. हा बरोबर. दृष्टांत संपला का? सिद्धांत सांगा. असं नाही, असं काय तुम्ही कीर्तन करायचं सगळे, तुम्ही व्यासपीठावरची मंडळी आहे. बाबांचं नुसतं दृष्टांत सांगितला का पुढचं काय सांगितलं? पुढचं लक्ष कुठे? ते तेवढ्यातच हसून घालवलं आम्ही. पुढचा त्याचा सिद्धांत सांगा. आता ते अर्ध काय? हा बोला. आजी बीज एकले, बीज अंकुरले तर वाढले, एका बीजापोटी तर कोटी. अगदी बरोबर बाबा, तुमचं प्रमाण बरोबर आहे. पण जो सिद्धांत काय सांगायचं होतं बाबांना, त्या कांद्याच्या बियेतून, कांद्याचे दोन भाग करण्यातून, बुड खाली झाकण्यातून, लावण्यातून, त्याच्यातनं बीज, बीजाला बीज, हा प्रमाण बरोबर आलेला आहे. पण काय सिद्धांत काय त्याचा? काय अर्ध काय कापलं, काय अर्ध कापलं बाजूला, आणि काय अर्ध लावलं? एका कांद्यापासून अनेक रोप तयार झाली. बाबा दृष्टांत मला पूर्ण कळाला. मला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मला सिद्धांत सांगा, ह्याच्यातनं बाबांना काय सांगायचं होतं ते. बाबांना कांद्याचं पितं सांगायचं नव्हतं, तुम्हाला शेतकरी तर बनवायचं नव्हतं. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही तुमच्या ध्यामध्ये जे काही विकार आहे ते विकार बाहेर काढा, मोह काढा, ममता काढा, ते कट करा, आणि जे भगवंत तयार द्यावा बघतो भगवंत तयार आहे. बरं, विकार कुठून कुठपर्यंत सुरू होतात? विकार अर्धाचे कट आहे, दोन अर्धे भाग तयार करायचे आहेत आपल्याला. कांदा कळाला पाहिजे, सुट्टीच झाली पाहिजे त्याच्यामध्ये.
जीव 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 बुद्धी आणि पुढे अंतःकरणाच्या पुढे जो नादाला लागलाय ना भाग, पुढे जो नादाला लागलाय ना, तो अर्धा भाग आहे वरचा. त्याला चिदाभास बुद्धी, चित्त, अहंकार, मन, प्राण, इंद्रिय यांच्या नादात जो आहे ना, तो अर्धा भाग आहे. बीज कुठे आहे? त्या जीव तिथेच आहे, त्याला अनुसरूनच कांड्यातलीच गोष्ट आहे, त्याच्यातच तिथेच ठिकाणी आहे. तेच तर बाहेर काढायचं आहे. अर्ध कापायचंय. काय कापायचंय? जो चिदाभासाच्या सत्तेने हे जे माजलेले आहेत, हे जे तुमच्याच अंगावरून बसलेले आहेत, तुमच्या सत्तेनं आहेत, तर तुमच्यातलेच आहेत. हो, त्याला तुम्हीच आणलेला आहे. हो, बरोबर की नाही? पण आता ते तुम्हाला सुधरू देत नाही, त्यांना अर्ध कापायचंय श्री गुरूंच्या साह्याने. चिदाभासून पुढचे अर्धे वेगळे करायचे. वेगळे करायचे म्हणजे कापायचं नाही, देह आता आपला वेगळं करायचं म्हणजे वेगळं समजायचं. बुद्धी तुम्ही आहे का? मन तुम्ही आहे का? चित्त तुम्ही आहे का? प्राण तुम्ही आहे का? पंच ज्ञानेंद्रिय तुम्ही आहे का? कर्मेंद्रिय तुम्ही आहे का? हे विषय तुम्ही आहे का? कापला ना अर्धा कांदा. आणि अर्ध्यात जे मी राहिले, आता ह्या सगळ्यांना बाजूला काढलं, पण अर्ध्यात मी राहिला ना, अर्ध्यातला जो मी राहिला ना चिदाभास, त्याला पुरायचा आहे मातीमध्ये. आणि मग ते त्या तिकडे मागे फिरते कुठस्थ चैतन्याकडे, आत्मचैतन्याकडे. हा त्याच्यातला सिद्धांत आहे. ही प्रक्रिया आहे. पहिल्यांदा अर्ध कापणं म्हणजे हे मी याच्यापासून वेगळं आहे, हे माझे नाहीत आणि हे मी नाही. केव्हा? हे माझे केव्हा नाही, हे गबाळ माझं केव्हा नाही. अरे आता इथे आता आहे का तुमचं? तुम्ही याच्यापासून आता वेगळे आहे का पुढे व्हायचं आहे का मागे झाला होता का अजून पुढे व्हायचं आहे? पहिल्यापासूनच वेगळा आहे, आता बी वेगळा आहे, पुढे बी समजुतीत गडबड होती का काय नवीन काय केलं? समजण्यात गडबड झाली आमची. हे वेगळंच आहे ते. आणि जे त्याला अंकुर घेऊन पुढच्याला जे सत्ता देत होतं ना, त्याला मागे फिरवलं, तिथे अर्धा कापला गेला. आणि त्या चिदाभासाला, त्या जीवाला शिवाकडे पाठवलं, तिथे मूळ केलं. तो अर्धा तिथे मूळ केला, तिथे पूर्ण केला. बुडाकडे पाठवला, मुळाकडे पाठवला. माझ्या मुळाच्या माहेराकडे त्याला डायव्हर्ट केलं. हा कांद्याच्या दृष्टांतातला सिद्धांत आहे. आणि सिद्धांतावर आरूढ व्हायचं आहे. दृष्टांत कळायसाठी घेतले, कारण आपण शेतकरी माणसं आहे, कळण्यासाठी का दृष्टांत पाठ करून सांगण्यासाठी? कळून घेण्यासाठी. तुम्ही तिथे दुसरे दृष्टांत वापरा. दृष्टांत अनेक आहेत. दृष्टांत बदलू शकतात, सिद्धांत बदलत नाही. लक्षात ठेवायचं. दृष्टांत अपूर्ण असतात, सिद्धांत पूर्ण असतात. माऊलीचा एक दृष्टांत आहे, मंथोनी नवनीता तैसे घे आनंद. बरोबर मंथन आहे ते, बरोबर. त्याच्यासाठी रवीचा मंथन म्हटलं की लोण घुसळणं आलं. घुसळण्याचा दृष्टांत बाबांच्या त्या रताळाच्या वेळेला पण लागू पडेल. तुम्ही किती दृष्टांत याचे करू शकता ना बाबा, किती करू शकता ना. दृष्टांत अनेक आहे. त्यांनी एक सांगितला, त्यांना काय सांगायचं होतं की कांदा का सांगितला? कारण बीज हे दिसण्यातलं नाही, असण्यातलं आहे. बीज दिसण्यातलं कांद्यातलं का असण्यातलं आहे? बीज दिसण्यातलं आहे का असण्यातलं आहे? कांदा का घेतला तर बीज असण्यातलं आहे. किती खोललं तर दिसेल ते, मग नाही का तिथे? मग आहेची सिद्धी कशी करायची? अशी आहेची सिद्धी अशी करायची, याला प्रक्रिया म्हणतात. असलेलं सिद्ध करायला नसलेलं धरावं लागतंय, बस. बाकी काय त्याला? असलेल्याला असलेलं धरता येत नाही आणि असलेल्याला आहे म्हणता येत नाही. असलेलं आहेपणाने सिद्ध आहे, पण नसलेल्याशिवाय त्याची वाच्यता होत नाही. काय करावं? तिथे नामदेवरायच्या वेळेस गेले, तिथे त्यावेळेस काय सांगितलं? असलेलं लक्षात घे. तू नसलेल्याला देव समजत होतास, नसलेल्या पिंडीच्या नादात होतास, आणि पिंडीवर पाय आहेत असा तुझा भ्रम होता. पायावर पिंडी आहे का पिंडीवर पाय आहे? दिसायला उलट दिसतंय सगळं. हे मृत्यूलोकीचे उपराटे, कटकटा ओखटे, हे तर जन्मला अशी अवचटे. अर्जुना झडझडोनी वाहिला निघ. कुठे निघ?
कुठे पिंडीकडे निघ सांगितलं का पायाकडे निघ सांगितलं? मग निज धाम मग अव्यंग पावशी निज धाम माझे अव्यंग निज धाम आहे तिथे. आपला विषय होता की त्यांना पाय दाखवायचे होते का पिंड दाखवायची होती? पायामुळे पिंड आहे का पिंडीमुळे पाय आहे? पायामुळे पिंड आहे. पिंडीवर पाय होते का पायावर पिंड होती? तिथं दिसताना काय दिसत होतं? पिंडीवर पाय दिसत होते, पण वस्तुस्थिती काय होती? एवढाच तर भ्रम झाला होता. पिंडीवर पाय आहेत हा भ्रम होता, वास्तवात पायावर पिंड आहे. तिथे अधिष्ठानावर माया आहे का मायेवर अधिष्ठान आहे? हा, मग काय दाखवलं? दिसत होतं ते दाखवलं का असलेलं दाखवलं? असलेलं दाखवलं का दिसत होतं ते दाखवलं? दिसत होतं काय? पिंडीवर पाय. आणि दाखवलं काय? पायामुळे पिंड. बस लक्षात घ्या बरोबर. साधू संतांचे ह्या युक्ती आहेत. तुका म्हणे नेनो युक्तीची आठवणी म्हणून ठेवी पायी डोई. तुमच्या युक्ती नाहीत माऊली माझ्याकडे, माऊली म्हणून माझं डोकं आपल्या चरणाशी आहे. मला युक्ती सांगा. परमार्थ युक्तीचा का दांडगाईचा? बाबांचं चिंतन आहे. तिथं पिंडीचं काय केलं का पायाचं काय केलं? समजून घेतलं. फक्त जे दिसत होतं त्याच्या उलट आहे सगळं. दिसत होतं त्याच्या उलट आहे. दिसलेली वस्तू आहे वाटते का आहे असलेली वस्तू आहे वाटते? आता इथे कुठली बी वस्तू घ्या की वस्तू आहे वाटते का आहे वाटते? ही बाटली आहे वाटतं का आहे वाटतंय? तुम्ही आता जे सांगताय तसं नाही आहे. तुम्हाला बाटलीच आहे वाटते. कदाचित माझा आरोप असेल. काय आहे वाटतंय? बाटली आहे वाटते, पण आहे पण बाटलीचा नाही, त्याचा आहे. एवढं समजून द्यायचं आहे. एवढा भ्रम आहे. भ्रम जो झालाय ना आम्हाला, पिंडीवर पाय दिसतात पण वस्तुस्थिती पायावर पिंड आहे. बाटली आहे असे वाटते, वस्तुस्थिती आहेवर बाटली आहे. हा, बाटलीमुळे आहेपणा प्रगट आहे, नाहीतर आहेपणा मूळचाच आहे. काय दृष्टी बदलायची का काय जग पाडायचंय खाली ढासळून? मग नामदेव महाराजांची दृष्टी बदलली का काय? अंगारा धोपारा यज्ञ काय केलाय तिथे? चांगदेवरायांचं काय सगळं मठ मठाधिपत सगळं पाडून टाकलं का दृष्टी बदलली? हा, मंडन मिशनरी पराभव मान्य केला. मी सांगणार आहे, दोन्ही कथा घेणार आहे. त्याला अतिशय अनुरूप भूमिका आहे त्या. अहो, आपण 2 शिष्य झाले तर कोणाचं ऐकायला बसे ना बाप. ऐकवणाचं म्हणजे ज्याचा त्याला ऐकूच वाटे ना, म्हणजे काय ऐकायचं. आणि शिष्याने मग तिथे विचारलं, हे बाबा तुम्हाला येत नाही, मग तुम्ही आमचे बाबा नाही. मग आपला बाबा पण निघून जाईल. तिच्याकडे जायचं नाही म्हणे, ते ऐकायला जायचं नाही बाबा. आता बंद आपलं कान बंद केलेत बाबा महाराज लोकांनी. बाबा परवा पाठात एक विषय झाला, मी तुम्हाला सांगतो, सांगण्यासारखं आहे. श्रीरंग महाराजांचं आणि माझं बोलणं झालं. मला आता 1-2 महिने कार्यक्रम जरा टाईट आहेत, लागून आहेत. त्यांनी सांगितलं असं असं. त्यांनी मला सूचना केली, एवढे कार्यक्रम नाही करायचे, भरपूर श्रवण करायचंय म्हणे, खूप श्रवण करायचंय म्हणे, खूप अजून खूप श्रवण करायचं. काय घ्यावं काय? आम्ही श्रवणाला महत्व देत नाही. श्रवण योग्य असलं पाहिजे, काहीतरी ऐकायचं नाही. खूप श्रवण. आजही महात्मे अजून चरणाशी बसून श्रवण करतात. आम्ही कान बंद केले आणि तोंड चालू ठेवले. काय त्याला अर्थ आहे मला सांगा ना. अरे याच्या जेव्हा 100 पडावं त्यातलं त्यावेळेस एक बाहेर येतं, ते नीट नेटकं. आम्ही काहीच पडत नाही, 100 चाललेत बाहेर. काय त्याचा उपयोग आहे? यालाच अनंत वाचाळ बरळती बरळ म्हणतात. त्या कायचा दयाळ पाल्या. श्रवण करे ना, आम्ही श्रवणात राहे ना. एकदा सांगून ही गोष्ट कळण्यासारखी नाहीये. काय कळण्यासारखी? आपण बसतोय बाबा आता नाही, एकदा सांगून कळत नाही.
कळाल्यासारखी वाटते पण गेली, लगेच गेली. माया एवढी प्रभावी आहे, त्याची सत्ता घेऊन कार्य करते, तिला शक्ती म्हणतात. तुम्हाला सुचूच देणार नाही इथून बाहेर पाऊल पडल्यानंतर. तुम्ही नाही मारणारे म्हटलं तर मरणाला घाबरून पळवणारच तुम्हाला. शक्ती आहे ती, आणि ती सत्ता याची घेऊन शक्ती कार्य करते. म्हणून सांगा अवघे तिच्याच चालानी चाला, तिला कोणी वाईट न बोला, तरीच कैवल्य सुख तुम्हाला. आणि तिथे आपल्याला कार्य आहे, तिथे आपलं खरं चिंतन आहे, ते खरं काम करायचं. काहीच करायचं नाही, काही करायला ती वस्तू कुठे आहे त्या. नामदेव महाराजांचं जे परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर मात्र नामदेव महाराजांची जी भूमिका बदलली ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काय भूमिका बदलली नामदेव महाराजांची? पर आता दररोज हा बोला ना बाबा. पर स्वयंपाक चालू असताना हा 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 भाकरी घेऊन कुत्रा पळाला, त्याला सुद्धा ते काय म्हणतात, देवा हा सुक्या रोट्या कैसा खाशी. हा सुक्या रोट्या कशा खाशील? तूप घेऊन तुपात बुडवून खा. नामा घेऊन तुपाची वाटी. हा बस. मग आता कुत्र्यामध्ये देव अगोदरचाच होता का नामदेव रायांची दृष्टी बदलली त्यामुळे दिसला? दृष्टी बदलली, अगोदरचाच तिथे आहे ना सिद्ध. जेव्हा आणला नाही किंवा कुत्र्यात तिथं बसवला नाही तो अगोदरचाच आहे, दिसला फक्त. दृष्टी बदलल्यामुळे ते दिसलं. वस्तू तिथं सिद्ध आहे अगोदरची. त्याच्यापेक्षा बाबा ती तर आहेच आहे घटना. नामदेव राय परत मंदिरात गेले ना, काय हट्ट म्हणून नव्हे, परिवर्तन सांगतोय. परिवर्तन लक्षात घ्यायचं आहे. आपला परमार्थाची इतिवृत्ती करायची आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहो. इथेच घोटाळा आहे, इथेच गाडीला यू टर्न बसू शकतो. लक्षात घेण्यासारखीच गोष्ट आहे. इथे जर बरोबर नाही चिंतन झालं तर पुन्हा आहे तिथेच आहे जाग्यावरती, सगळं मिळून बी कचऱ्यात आहे. आळंदीतले काय महात्मे डोळे लावून बसलेले आहेत, घेत नाहीत कार्यक्रम. आता बस झालं, नाही होत नाही म्हणून सांगतात. बोला बाबा, बरोबर आहे का? माझे संत एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, ओळखीला हरी धन्य तो. ही धन्यता खरी, ही धन्यता, ही धन्यता. ओळखीला धन्यता मानायचीच असेल. जसं आता मगाशी काय प्रमाण आले, हे प्रमाण आहे. हरीला ओळखणं आणि ओळखून ती ओळख त्याच्यावर आरूढ राहणं, ही खऱ्या अर्थाने धन्यता. संपला, आता कृतकृत्य झालं. निश्चिंतीने पावलं, आता निश्चिंतीने पावलं, ही निश्चिंती आहे आमची. नामदेवरायांचं परिवर्तन असं झालं दृष्टीमध्ये की माझा परमात्मा सगळीकडे आहे. आणि कर्माचा ओघ होता दिल्लीला, पंजाबला, तिकडे कर्म करायला गेले. कर्म होतं त्यांचं त्या प्रारब्धाच्या अनुसार, ते तिकडं कार्य तिकडं केलं. महाराष्ट्रात कार्य नाही नामदेवरायांचं. सगळं कार्य कुठे आहे? म्हणजे पंजाबातल्या सगळ्या सांप्रदायिकच्या भूमिका आहेत. त्याचा उगम जो आहे तो नामदेव महाराज आहे. आणि नामदेव महाराज इकडून महाराष्ट्रातून गेले. पहा कसं पाणी इकडून तिकडे फिरून आलेलं आहे. आता त्यांचं लय कौतुक आहे आपल्याला, असावं त्याच्याबद्दल काय नाही. परमार्थच असतो. काल आपण चिंतन केलं, भारताच्या चारी कोपऱ्यातून जो घुमतोय तो आमच्या प्रबोधाचा आवाज आहे. काहीच काळजी करू नका. दक्षिणला बी तेच आहे, उत्तरेला तेच आहे, सगळीकडे तेच आहे. पूर्वेला आमचा प्रज्ञानम ब्रह्म आहे, पश्चिमेला आमचा तत्वमशी आहे, दक्षिणेला आमचा अहम ब्रह्माष्मी आहे, आणि उत्तरेला आमचा अहमात्मा ब्रह्म आहे. सगळं सांगत नाही, काल सांगितलं होतं. चारी महावाक्य आणि आम्हाला दिलेले ते सुद्धा महावाक्यच आहे. हो, सगळे साधू, सगळे जे ज्यांना श्री गुरूंची परंपरा आहे अनादिकालची, त्यांच्याकडे हाच विषय आहे. शब्द वेगळा असेल पण भूमिका मात्र जीव ब्रह्म ऐक्याचीच आहे. ही खुणगाट आहे खऱ्या. म्हणजे परिवर्तन काय आहे श्री गुरु भेटल्यानंतर. झालं का वेळ? हा ठीक आहे. त्याला वेळ महत्वाचा नाही, काय संपवायचं नाही, काय सांगायचं नाही, आहे ती वस्तुस्थिती फक्त समजून घ्यायची आहे. मुद्दा समजला पाहिजे. कारण ज्या भूमिकेत आता आपलं अंतःकरण आहे तिथे आपल्याला जे झालं वाटतंय किंवा आता परिपूर्णता जी वाटते ती अपूर्णता आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. मग पूर्णता कशात आहे हे बी कळायला पाहिजे. अपूर्णता काय आहे आणि पूर्णता काय आहे, या दोन गोष्टी जेव्हा कळतील तेव्हाच आपण पूर्णतेकडे आपलं चिंतन जाईल ना. मग आता इथून पुढची जी पूर्णता आहे ती विचाराची आहे, ती क्रियेची नाही. आता क्रिया आहे का काय? नामदेव महाराजांची दृष्टी बदलण्यासाठी काही क्रिया करावी लागले का? काय कुठे जावं लागलं का? काही नाही. बसल्या जागी विषय समजून घ्यावा लागला. बाबांचं एक वाक्य होतं बघा, आपली जी 7 महावाक्य त्याच्यात एक वाक्य आम्ही ठेवले, विषय आणि प्रयोजन समजून घ्या. काय म्हणत होते? तुम्ही ऐकलेलं आहे.
विषय आणि वारंवार सांगायचे. विषय आणि प्रयोजन समजून देणंही अवघड नाही आणि समजून घेणंही अवघड नाही. मग काय विषय आहे सांगा. कुणी विचारलं नाही का त्यावेळेस बाबांना, बाबा काय विषय आहे आणि काय प्रयोजन आहे? तुम्ही सांगताय खरं विषय प्रयोजन समजून घ्या, विषय समजून देणं अवघड नाही, विषय समजून घेणं अवघड नाही, प्रयोजन समजून सांगणं अवघड नाही, समजून घेणं अवघड नाही, पण काय आहे ते? काय विषय काय आहे आणि काय प्रयोजन आहे? विषय प्रयोजन स्वस्वरूपाची ओळख. हा बरोबर आहे बाबा. विषय दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहा, हे अनुबंध चतुष्टयाच्या 4 भूमिका आहेत. विषय, प्रयोजन, अधिकार आणि संबंध. लक्षात घ्यायचं. परमार्थामध्ये प्रवेश जो होतो तो ह्या 4 भूमिका घेऊनच प्रवेश होत असतो. ज्याच्या ह्या 4 भूमिका तयार नाहीत तो परमार्थात असून नसल्यासारखा, त्याचा प्रवेशच नाही. त्याला अधिकारी म्हणतात, याला अनुबंध म्हणतात. अनुबंध म्हणजे प्रवेश आणि प्रतिबंध म्हणजे तो नाहीच आहे. याच्यात कीर्तनात बसतो पण कीर्तन कळत नाही, प्रवचनात बसतो पण प्रवचन कळत नाही. प्रतिबंध आहे, त्याचा अनुबंध झालेला नाही. तुम्ही इथे बसलात आणि तुम्हाला हे कळलंच नाही, अनुबंध नाही तुमचा, तुम्ही असून नसल्यासारखे. काय उपयोग आहे त्याचा? विषय बी नाही, प्रयोजन बी नाही, अधिकार तर नाहीच आहे आणि संबंध बी नाही. कसा तुमचा प्रवेश होणार याच्यात? इथे बसलेल्याची जबाबदारी असते त्याचा प्रवेश करून घेणं. पहिल्यांदा प्रवेशच नाही तर काय करणार? मुलं शाळेत आल्याशिवाय तुम्ही काय शिकवणार? प्रवेश पहिला, अनुबंध पहिला महत्वाचा. आणि अनुबंधातली ह्या 2 भूमिका आहेत, विषय आणि प्रयोजन. तुम्ही कशासाठी करता परमार्थ? काय विषय आहे तुमचा? तुमचा इथे येण्याचा काहीतरी विषय आहे ना, आणि काहीतरी फल निश्चित, फलाची निश्चिती केलेली आहे. फलाशिवाय कोणच काही करत नाही. लक्षात ठेवा. प्रयोजन नसेल तर कोणच कुठे जाणार नाही. शेजारच्या इथे जाणार नाही तर, आणि तुम्ही एवढ्या लांबून 10 कोसावर कोण कुठे पुढे या धडपडत आला तर काहीतरी प्रयोजन आहे त्याचं, आणि काहीतरी त्याला विषय आहे. विषय तेवढाच महत्वाचा आहे आणि प्रयोजन तेवढाच महत्वाचं आहे. म्हणून पायपीट झाली, नाही तर कशाला येणं झालं असतं? येणारच नाही. मग विषय प्रयोजन बाबा सांगत होते ते काय होतं? आपला काय विषय आहे? आपल्या परमार्थाचा विषय काय आहे? कशासाठी डोळे लावून बसतोय? कशासाठी कुठे चिंतन शिबिराला जा, कुठे आळंदीला जा, कुठे वारीला जा, कुठे काशीला जा, कुठे महाकुंभाला जा आंघोळ करायला? आता काय करावं? मला निषेध नाही, पहा त्याच्याबद्दल जायचं जा, काय ते समजून कर. ते आता स्नान सांगतो मी. आता काय मला ते सापडलं अनायसे त्यावेळी मग मला सांगावंसं वाटतं. नामसंकीर्तनाचं जे स्नान आहे ना, त्याची एक भूमिका आहे शास्त्रीय, ती मी आपल्याला सांगतो. आता मला किती आठवतंय ते मला माहित नाही. आपल्या शरीरामध्ये 10 मुख्य नाड्या आहेत. किती? 10 मुख्य नाड्या आहेत. मी सांगायचा प्रयत्न करतो, मला कोणीतरी सहकार्य करा ज्यांना माहिती आहे त्यांनी. जे नाकामध्ये डावी नाकपुडी जी आहे त्याच्यामध्ये इळा नाडी वाहते आणि त्या नाडीतून गंगा नदी वाहते. कोणती नदी वाहते? गंगा नदी वाहते. उजव्या नागपुडीमध्ये पिंगळा नाडी आहे, त्याच्यामधून यमुना नदी वाहते. हा, आणि मध्ये जेव्हा सुषुम्ना नाडी आहे, 2 श्वास जेव्हा समान चालतात तेव्हा सुषुम्ना नाडी आहे, ती गुप्त आहे, तिच्यामध्ये सरस्वती वाहते. हे तिघांचा संगम झाला. किती नद्या झाल्या? 3 नद्या, गंगा, यमुना आणि सरस्वती. आता आपण डोळ्याकडे जाऊ. हा डावा डोळा जो आहे इथे गांधारी नाडी आहे. गांधारी नाडी मधून कावेरी नदी वाहते. कोणती नदी वाहते? कावेरी नदी वाहते. उजव्या डोळ्याच्या ठिकाणी हस्तजीवा. हा काका तुम्ही फोटो काहीतरी आहे तुमच्याकडे, म्हटलं ना मला जरा सहकार्य करा. हा लिहिलेलं आहे, बरं झालं. असं कोणीतरी ते ठेवत चालत, म्हणजे ते त्यांनी फोटो काढून ठेवला ते बरं झालं. हा उजवा डोळा जो आहे तो हस्तजीवा नाडी आहे, बरोबर ना. आणि सिंधू नदी वाहते इथून, बरोबर. हे झालं नाक झालं, 2 डोळे झाले. डावा कान, बरोबर ना. का जीवा आहे. हा जीवाग्रा. जीवाग्रामध्ये अलंबुषा नाडी आहे, बरोबर. आणि गौतमी नदी वाहते त्या नाडीतून. कोणती? गौतमी नदी वाहते. डावा कान. डावा कानामध्ये जे नाडी आहे तिचं नाव आहे यशस्विनी, बरोबर का. यशस्विनी नाडी आणि नदी पूर्णा, मला वाटतं पूर्णा नदी, बरोबर. हा, आणि उजव्या कानामध्ये जी नाडी आहे यशस्विनी
कुठली उषा 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 आहे ते म्हणलं उषा नाडी आहे आणि याच्यातून जी नदी वाहते ती कृष्णा वाहते बरोबर की कृष्णा वाहते आणि खाली बुधामध्ये जी आहे ती डंकिनी शंकिनी नाडी वाहते आपल्या गुदामध्ये आणि त्याच्यातून तापी नदी प्रवाहित आहे. आपल्या उपस्थामध्ये कुहू नाडी आहे आणि तिच्यामध्ये नर्मदा नदी वाहते. या मुख्य नद्या आणि मुख्य नाड्या आपल्या देहामध्ये वाहतात. ज्यावेळेस तुम्ही नाम संकीर्तन करता नामाचं चिंतन करता त्यावेळेस एक फोर्स तयार होतो. तिथे काय होतो फोर्स तयार होतो आणि त्या नाड्या वेगामध्ये फोर्सफुली वाहायला लागतात तुडुंब भरून वाहायला लागतात आणि तिथे जे स्नान आहे त्या स्नानाने सूक्ष्म देह पवित्र होतो. का आत्मा पवित्र होतो आत्म्याला पवित्र करायचं आहे का देहाला पवित्र करायचं आहे देहाला कोणत्या का स्थूल देहाला स्थूल देह पवित्र होत नसतो कारण तो कसा आहे मी जर तुम्हाला एक समजा असा चिखलाचा गोळा तयार करून दिला आणि ताई तेवढा धुवून आणा म्हणून सांगितलं स्वच्छ करून असं चिखलाचा गोळा करून दिला जरा स्वच्छ करून आणा पाणी आणून द्याल का मला का बरं का धुवायला गेलं की चिकन आणि उरलेलं बी चिकन आणि काय सगळं मळच आहे ना. तसा स्थूल देह जो आहे हा तो आता आलेला आहे वरी चर्म घातलेले मळमूत्राचा बांधा काय मटेरियलच आहे ना. गोमूत्राने भरलेली थैली आहे तिचं वर्णन काय आहे मलमूत्राचा बांधा गाठ मारलेली आहे फक्त बाहेर गळू नये म्हणून बस. ज्या सातही दरवाजातून घाणच बाहेर पडते त्याला शुद्ध करायला चाललंय. कानातून काय बाहेर पडतं घाण म्हणा ना त्याला नाव कशाला घ्यायची सगळी. आता काय घाण आपल्याला घाण वाटते पण ती आहे का. डोळ्यातून काय बाहेर पडते नाकातून तोंडातून आणि खालचे दोन काय काय कुठल्या नदीवरून स्वच्छ करून आणता. आता हे एवढं बी कळू नये का आपल्याला मला सांगा ना. हेही लक्षात येऊ नये का अरे हे स्वच्छ न होणारं मटेरियल याला कसं स्वच्छ होऊ शकेल. मग स्वच्छ पवित्र अपवित्र काय आहे तर सूक्ष्म देहाचा विषय आहे. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय हा जो 19 तत्वाचा 17 तत्वाचा आहे याच्यामध्ये शुद्धता आहे याच्यामध्ये मल विक्षेप आहे आणि तो तुम्हाला स्नानाने दूर करायचा आहे. कोणत्या स्नानाने हे नाम संकीर्तनाचं स्नान घडलं पाहिजे आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतला नाही का. नाही मला आता फ्रेश वाटते काय अवस्था ते झाल्या मुंग्या 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 आल्या आता मला जरा बरं का बरं स्नान झालं म्हणून फ्रेश वाटतंय आता मोकळा झालं म्हणतो. ही पवित्रता करण्याची युक्ती दिली की नाही याचा अर्थ ते स्नान करू नये असं जा तिथे हरकत नाही. मोकळ्या मनाने स्नान करा विधी आहे तो करा. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते सांगितलेलं आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकीर्तन बरोबर का बाबा विधी तो हरिकथा हा बरोबर आहे. पण चंद्रभागा कोणती मग आता त्या पाण्याची काय स्थिती आहे मला सांगा. त्या पाण्याला आता आजार झाला त्या पाण्याला आजार झालाय आता ते सोडतात मध्ये मध्ये पण ते साचलेलं पाणी आहे ना ते आजारी पाणी आहे. कायापुरा नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी तिची धार वाहे उलटी पोहणारा खाये उलटी तिचा उगम बहु खोल जो जाणे तो अनमोल तिच्या डोहामध्ये उडी आणि तुकाराम देई बुडी. हे स्नान चंद्रभागेचं सांगितलं. हे नाम संकीर्तनाचं स्नान आहे. मग हे स्नान रोजच्या रोज 3 त्रिकाल संध्या करा ना तुम्ही. हे करायचं सोडून दिले ही संध्या सोडून दिली संदेह घालवणारी ही संध्या सोडून दिली. झाली संध्या केली तर होईल का आजीच होईल. साधं
साधू संतांनी सांगायचं काही ठेवलं नाही, आमच्या समजण्यात घोटाळा झालेला आहे. समजून घे ना बरोबर. आणि ती तिकडे त्या आंघोळीच्याच ना मेली माणसं आंघोळ. आता काय करावं मला सांगा बाबा. त्याला काय श्रद्धा म्हणावी का अंधश्रद्धा म्हणावी का मूर्खपणा म्हणावा? हा मी त्या विधीचा निषेध नाही करत. जा शांतपणे करा, करायचे असेल, होत असेल, तुमच्या तब्येतीला झेपत असेल, तुमची जात खुशाल जा. पण त्यांनी ते प्रातिनिधिक स्वरूपात ही वस्तुस्थिती ही आहे हे तुम्ही 3 वेळा करू शकतो ना. आपण 3 वेळा काय वारंवार करू शकतो. आता काय चालू आहे आपलं? हा ह्याला स्नान नाही म्हणत. पाणी पडलं अंगावर धुतलं साबण लावून त्यालाच म्हणतो आम्ही स्नान. हे स्नान नाही का? आता इथे अंतःकरण शुद्ध नाही का होत? इथे बुद्धीची कवाड उघडत नाही का आमच्या? खटाखट प्रकाश नाही का पडत? इथे साक्षात्कार नाही का होत? आता जे कळालं त्याला साक्षात्कार म्हणायला तयार नाही आम्ही. पिंडीवर का पायावर पिंडी हा झालेला साक्षात्कार, ह्याला साक्षात्कार म्हणायला तयार नाही आम्ही. आम्हाला चक्क ते प्रकाश आणि 10 हाताचा 10 पायाचा दिसला तरच साक्षात्कार आहे. पण काही बुद्धीत प्रकाश पडला तर त्याला साक्षात्कार नाही म्हणायला तयार आम्ही. आम्हाला अधिष्ठान सांगितलं, अधिष्ठान कळालेला साक्षात्कार नाही म्हणे ना. आम्हाला खोटी गोष्ट खोटी म्हणून कळाली, साक्षात्कार म्हणायला तयार नाही. समाजाची स्थिती बाबा अशी झाली. हा संत चोखा मिळाचा एक गोड अभंग आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय रास वरली या रंगा. वरला रंग नाही असं लक्षात घ्यायचं. आकारामध्ये झालेला निराकाराची ओळख, आकाराच्या निमित्ताने प्रगट झालेला निराकार ओळखला, साक्षात्कार आहे. साक्षीचा आकाराच्या निमित्ताने झालेला आम्हाला बोध साक्षात्कार. आणि तो तुम्ही क्षणोक्षणी करून घेऊ शकता. वस्तूकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला साक्षात्कार आहे. पण घेतला तर खरं ना, आम्ही तिकडे पाहिलं तर त्या दृष्टीनं. वस्तू जिथल्या तिथेच होते की नाही? पिंड तशीच होती, पाय तसेच होते. श्री गुरूंनी काय केलं? जसं होतं तसं लक्षात आणून दिलं, साक्षात्कार झाला. तेवढी भुली तरी लक्षात यावी आम्हाला. भुलीच लक्षात येईना, भुलीलाच आम्ही परमार्थ म्हणून बसलो. असो आपला विषय प्रतिपाद्य जो चिंतनाला राहणार आहे 7 दिवस, की काय असं लक्षात घ्यायचं इथून पुढे. काय कळवून घेतलं नामदेव महाराजांनी, काय कळवून घेतलं चांगदेव महाराजांनी, आणि काय कळून घेतलं मंडन मिश्रांनी चांगदेव पासष्टीच्या निमित्ताने. विशेष करून चांगदेवरायांचं चिंतन करायचं आपल्याला उपयुक्त आहे. काय बदल करायचा आमच्यामध्ये, काय वस्तू इकडच्या तिकडे करायच्या आम्हाला, कोणतं चिंतन करायचंय आम्हाला लक्षातच घ्यायचं. आपल्याला काय नाही घेऊ शकतो, आपला अधिकार आहे. तेवढा मुद्दा क्लिअर करूया का? विषय काय आणि प्रयोजन काय करा ना. म्हणजे सांगा तुम्ही ऐकलंय आणि मी तुमच्याकडून ऐकलंय. साक्षात बाबांच्या मुखात नाही मी ऐकलं. वर्षभराची संगत आहे माझी, जास्त नाही. पण हे वाक्य त्यांच्या मुखात कायम होतं असं मी ऐकलंय अधिकाऱ्यांच्याकडून. तुम्ही साक्षात ऐकले, मग विषय काय तेवढा सांगा आणि प्रयोजन काय तेवढं सांगा. काय परमार्थाचा विषय काय, कशासाठी परमार्थ करतो, त्याच्यातच सगळं उत्तर आहे. संसारात भलं व्हावं म्हणून, मायेनंतर भरावं म्हणून. काय कारण काय? जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान व्हावं, मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हावं, हा माझा विषय आहे. सगळ्यांचाच विषय आहे, सर्व ग्रंथांचा विषय आहे. तो प्रतिपाद्य विषय आहे सर्वांचा, सर्व जीवांचा विषय आहे. हा जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा विषय आहे त्याचा. आणि त्याची फलनिष्पत्ती, त्याचं प्रयोजन जे आहे मोक्ष स्वरूपाला. मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. मुख्य प्रयोजन आमचं त्या स्वस्वरूपाला प्राप्त होणं. आणि प्राप्त झालो ही जाणीव सुद्धा बाद करणं, त्याच्याही पुढे जाऊ, नाहीतर ती जाणीव अडकून टाकेल. असं बाबा सांगत होते. भाऊ विषय काय थोडा समजून घे, आणि त्याचं प्रयोजन काय समजून घे. विषय हातात घेऊन ते साधन घेऊन प्रयोजनापर्यंत जा आणि मोकळा हो. कर तुझं तू काय कर्म, शेती कर, काय कांदे लाव, काय करायचे, काय तुझं काय असेल ते कर्म करत राहा. का कर्म बदलायला सांगितलं त्यांनी कोणाचं? ज्याचं त्याचं जे
ते आहे ते करा ना, त्याच्याबद्दल कुठे काय काय दुमत नाही. असं विषय आणि प्रयोजन महात्मे आम्हाला सांगत होते वारंवार, सतत आठवण करून देत होते. पण त्यांना वाटायचं ह्यांना कळतंय आणि आमच्यापैकी कोणाला विचारावं असं वाटत नाही, विषय काय बाबा तू तर सांगावं घडून आणि त्याचं प्रयोजन तुम्ही सारखं सारखं सांगताय पण त्याचा अर्थ तरी सांगा. असं काय हरकत नाही. आता महात्म्यांच्या मुखातून आपल्याला त्यांचं ऐकते तेच कुठेतरी प्रेरणा देत असतील, करून घेत असतील असं आपण लक्षात घ्यायचं आणि त्याची उकल होते आपल्याला. असो स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू, आपलं चिंतन जे चालू आहे, जो लपलेला आहे, लपून जगदाचा जो भास दाखवतोय आम्हाला, त्याचं लपणं ओळखायचं आहे आणि भासाला बी ओळखायचं आहे. आणि हेच तर श्री गुरु आम्हाला शिकवत आहे. जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी, त्याला प्रगट केला की त्याचा ग्रास झालाच म्हणून समजायचं. भासलेलं जे आहे ते असलेलं कळाल्याबरोबर भासलेल्याचा ग्रास होत असतो. भास आणि ग्रास जगाकडे लावा, लपणं आणि प्रगटणं तुमच्याकडे परमात्म्याकडे घ्या. परमात्माचं लपणं प्रगटणं आणि जगाचं भासणं आणि ग्रासणं, अशा 4 भूमिका चिंतनाला पुढे येऊन जातील. हो, आज जिथे आलोय, काल कुठे आलो होतो, मला जायचं होतं पण तुमच्यामुळे जाताच आलं नाही मला. काल कुठे कुठे आलो होतो, सुषुप्ती, स्वप्न, जागृती आणि समाधी याचं सुषुप्तीला धरून चिंतन चालू होतं. आणि आज कुठे आलोय आपण, ग्रासनं काय, भासणं काय, लपणं काय, प्रगटणं काय. आता उद्या याचा आपल्याला संगम करायचा आहे. बरोबर बरोबर लक्षात ठेवा, विषय बरोबर, विषय सुटता कामा नये. आणि तुम्ही उद्या हजर राहा. फार फार तर आम्हीच काल झालं, कोणाला अडचण असेल तर आज 100 रुपये घेऊन जा, पण उद्या या. उद्या तुम्ही या, कारण तुम्ही आला तर आमचं चालू होणार. काय एक लिंक असते चिंतनाची, आणि तुम्ही समोर आला की ती लिंक तयार होत असते. लक्षात आलं का? श्रोता कंटिन्यू पाहिजे. बदलता श्रोता असेल तर वागता काय कसं लिंक लागणार, रोज लिंक करा, त्याची लिंक बिघडते. पण हे जे ग्रंथ चिंतन आहे ना, ही लिंक 7 दिवस 3 दिवस 4 दिवस असं सरळ. आता आम्ही वर्षभर एक लिंक वर काम करतो. समजा विचारसागर आहे तर त्याची लिंक आहे, अमृत अनुभव त्याची लिंक आहे. काल काय झालं होतं, लिंक लागते, मग पुढे जातो विषय. ओव्या सुद्धा सगळ्या लिंकला धरून नाही, सगळे बरोबर टॉपिक एकाला एक लागून आहे. तसं तुमचं चिंतन आणि आमचं चिंतन एक आहे, त्याचा फक्त मेळ बसवतो आपण इथे. तुम्ही असला की मग गाडी सुसाट झाली. तशा इथे काय आहे, निश्चितीने राहणार आहे. पण आपल्याला विनंती, प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला बाबांनी जो बोध दिलेला आहे तो ठसावतो की नाही, म्हटल्याने ठसत नाही, त्याचा परिणाम दिसला पाहिजे. तेने दश दिशा आत्माराम, हरी दिशे जनीवनी आत्मतत्वी, कानी जे पेरिले डोळा ते काय, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. हा, हे परिणाम आहे त्याचे. हे जोपर्यंत सिद्धता होत नाही तोपर्यंत आपलं कुठेतरी मागे पाय अडकलेला आहे असं लक्षात घे. ज्याचं त्याने पाहायचं आहे, तपासून. चला, झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करू सेवेला पूर्ण. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. बाबा पसायदान घ्यायचं.